आता जेव्हा आपण पार्किंग म्हटलं आणि तुम्ही एक उदाहरण दिलं की SUV आणि हे, आता काही स्पेसिफिक्सकडे येऊया की मोठा पार्किंग म्हणजे साईज काय असतं? PWD गाईडलाईन्स आहेत. म्हणजे हे गव्हर्नमेंट जसं आपलं पॅसेंजर एलिव्हेटरला एक सर्टिफिकेट देतो. स्टॅक होतं आणि खालती कार नव्हती आणि वरती होतं. आता याच्यात एक प्रश्न आहे की जर कोणी माणूस खालती थांबलेला आहे किंवा मुलगा थांबलेला आहे, छोटे मुलं किंवा मुलगी, आणि जर तेव्हा पॅलेटला आपण खालती बोलवलं, ओके, आता हा एक्स्ट्रीम केसमध्ये याला आपण ॲक्सिडेंट म्हणू. स्टॅक पार्किंगमध्ये पण दोन प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला मोटर आणि हायड्रॉलिक असे दोन शब्द वापरले. तर मोटराईज स्टॅक पण असतात ज्याला 4 कॉलम असतात. ते 4 कॉलमवरती पॅलेटला वर खाली घेतं आणि त्याच्यामध्ये तुमची जी बिल्डिंग लाईन असेल, कारण तुम्हाला सेटबॅक सोडावे लागतात त्या L/Hच्या कॉम्बिनेशननुसार आणि गाईडलाईन्स ऑफ द गव्हर्नमेंट. तर त्यानुसार जी बिल्डिंग लाईन मिळते त्याच्यामध्ये पार्केबल एरिया माझ्यासाठी किती असेल तो आर्किटेक्ट आपल्याला सांगतो. कारण आता पार्किंगवाल्यासाठी ही जी आपण जो खड्डा खणतो त्यापासून तर तुमची जी काय पहिली स्लॅब असेल हाच विषय क्रिटिकल आहे. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळेस पार्किंग व्हेंडर ऑनबोर्ड नसतो, म्हणून ते चेकिंग पार्किंगवाल्याकडनं कधी होत नसतं. आणि बऱ्याच वेळेस कधी साईटवरती काही चॅलेंजेस येतात ज्यामुळे आपले सिव्हिलचे काही कॉम्बिनेशन बदलतात साईटवर. इनलाईन हेलिकल असते, वर्म रिड्युसर असतो. तर बरेच व्हेंडर्स वर्म गिअर मोटर पण वापरतात. तर वर्मचा सिम्पल प्रिन्सिपल असतो की तो सेल्फ लॉकिंग असतो. वरती नेऊन ठेवलं की तो खाली येणारच नाही. नमस्कार. आज रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ते महत्त्वाचा मुद्दा जे एक रिडेव्हलपमेंट घडवू शकते किंवा नाही घडवू शकत असा एक मुद्दा आहे, ते आहे पार्किंग. आणि जनरली आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आपण कुठलाही सोसायटी मेंबर किंवा डेव्हलपर, आणि हा प्रॉब्लेम दोघांचा आहे, त्यांच्यावर चर्चा करतो तर ते बोलतात की पार्किंग किती बसेल ते आम्हाला सांगा. कारण काळाप्रमाणे आता पार्किंगचं गरज वाढली आहे. लोकांकडे मल्टिपल गाड्या आहेत, 4 व्हीलर्स आहेत, 2 व्हीलर्स आहेत, आणि रिडेव्हलपमेंटमध्ये त्या प्लॉटमध्ये किती बसेल हा आय थिंक हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही शोधत होतो की कोणीतरी आपल्याला गुरु मिळेल का, एक्सपर्ट मिळेल का जो पार्किंगबद्दल करतो आहे. आणि सुदैवाने आपल्याबरोबर आहे इंजिनियर निखिल साहेब, जे पार्किंग या विषयामध्ये भरपूर वर्षापासून ते काम करत आहेत आणि आता ते पार्किंग कन्सल्टंट आणि पार्किंगचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असे पण ते डेव्हलपर आणि बाकी लोकांना ते त्याची मदत करतात, ज्याच्यात पार्किंग संदर्भात ते लोकांना गाईड करतात की कुठलं पार्किंग करायचं, काय नाही करायचं. तर वेलकम. नमस्कार. तर पहिला प्रश्न जे लोकांना एक आहे की तुमच्याबद्दल थोडंसं एक माहिती द्या सगळ्यांना की तुम्ही काय करत होता आणि किती वर्षाचा अनुभव आहे, आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर चालू करू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथं मला बोलवलं या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्ही जसं म्हणलात तशी ही गोष्ट फार क्रिटिकल होत चाललेली आहे दिवसागणिक. कारण प्रोग्रेसिव्ह नेशन आपण आहोत, त्यामुळे त्याची प्रोग्रेस आता पुण्यापर्यंत आणि पुण्यातल्या वाड्यांपर्यंत येऊन नक्कीच पोचली आहे. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर साधारणतः 22 वर्षाचा मला प्रोफेशनल अनुभव आहे, ज्याच्यामध्ये 18.5 वर्ष मी पार्किंग इंडस्ट्रीमध्येच होतो. ओके. आणि त्यातल्या बऱ्याच नामांकित कंपन्यांबरोबर आपण कामं केलीत, ज्याच्यामध्ये सेल्स, टेक्निकल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, AMC सर्व्हिसेस आणि बऱ्याचशा बाकीच्या अलाइड सर्व्हिसेस असतात ज्या की आपण ॲज अ पार्किंग व्हेंडर म्हणून त्यांना सगळ्यांना देत होतो. त्यात बेसिकली सगळे आर्किटेक्ट, नंतर तुमचे बिल्डर्स, डेव्हलपर्स असतात, काही कन्सल्टंट असतात, यांच्यासोबत आपण ही सगळी सर्व्हिसेस द्यायचो. आता 18-18.5 वर्ष कामं केल्यानंतर एका कंपनीचं प्रॉडक्ट आपण जेव्हा विकत असतो त्यावेळेस ॲज अ सेल्समन म्हणून तुम्हाला काही लिमिटेशन्सही असतात. आणि पुण्यातली जी काही रिडेव्हलपमेंट आता जी पूर्ण जोराने चालू आहे त्याच्यामधला एक अनुभव फार वेगळा येत होता. कारण हे डिसिजन घेण्याच्या आधी मी मुंबईचं मार्केट फार जवळनं बघितलं होतं आणि मुंबईच्या मार्केटमध्ये खूप काही वेगळ्या पद्धतीच्या सिस्टीम्स किंवा वेगवेगळे लॉजिक्स करून पार्किंग कसंही समावून बसवलं जात होतं. मुंबई तुम्हालाही माहिती आहे की स्वप्ननगरी आहे आणि तिथे जागा मिळणं हा एक सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो आणि मिळालं तरी सुखी बाबा असं आहे. पण त्यातल्या त्यात पुणे हे जे मार्केट आहे, पुणे आणि PCMC,
PCMC वेल प्लॅन्ड आहे असं आपण आधीपासून म्हणतो आहे, पण पुण्यामध्ये जी काय आता कोअर डेव्हलपमेंट आलेली आहे, ज्याला तुम्ही योग्य शब्द वापरतात की तो रिडेव्हलपमेंट आहे. तर रिडेव्हलपमेंटमध्ये काय होतं की जे काय जुने वाडे किंवा जुने प्लॉट्स होते, बंगलोज होते, ते 6,000 स्क्वेअर फुटापासून तर 10,000 15,000 स्क्वेअर फुटापर्यंत त्या जागा आहेत. आणि त्यातनं तुम्हाला नवीन जे काय नियमावली सरकारने आणलेली आहे या बांधकाम क्षेत्रामध्ये, तर त्यात तुम्हाला एक्स्ट्रा FSI मिळतो आहे. मेट्रो लाईन्सच्या बाजूला तुम्हाला बरीचशी मुभा मिळते आहे, त्यामुळे हे क्षेत्र फार प्रगतिशील झालेलं आहे. पण हे सगळं करत असताना नुसतं एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट विकायचं, मग त्यात तुम्हाला बऱ्याच वेळ चॅलेंजेस होतं की ते प्रॉडक्ट माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी त्यांना न्यूट्रल ओपिनियन जे म्हणतो किंवा जो करेक्ट सल्ला आपण देणं अपेक्षित असतं ते देऊ शकत नव्हतो. मग मी माझ्याच काही हितचिंतकांना विचारलं की अशी संकल्पना येते की ज्यात आपण कन्सल्टंट म्हणून या सगळ्या सर्व्हिसेस देऊयात. आणि यातली सगळ्यात ग्रे एरिया जी मी स्वतः व्यक्तिशः फाइंड आउट करत होतो की जी मला नेहमी भेडसावायची, की बिल्डरबरोबर डिस्कशन करणं आणि आर्किटेक्टबरोबर डिस्कशन करणं याच्यामध्ये बराच फरक असतो. बिल्डर हा नेहमी त्याच्या प्रोजेक्टच्या व्हायबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करत असतो आणि आर्किटेक्ट हा त्या प्रोजेक्टच्या पूर्ण फीचर वाईज विचार करत असतो, कारण त्या प्रोजेक्टचे फीचर्सच त्या ग्राहकाला आकर्षित करत असतात. पण आता हे सगळं आर्किटेक्ट तर सगळं वरचं व्यवस्थित सगळं प्लॅन करतोच, कारण जागा असते, कार्पेट एरिया असतो, बिल्टअप एरिया असतो आणि त्या प्रोजेक्टची जी काय टोटल फुटप्रिंट असते त्यानुसार ते सगळं तयार करतात. पण आता तुम्ही जर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री बघितली तर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये ती 20 ते 30% दरवर्षी ग्रो होते. आता परत EVचं पण सगळं EVचं पण मॉडेल्स वेगवेगळ्या पद्धतीने यायला लागले. तुम्ही जसं म्हटलं 2 व्हीलर पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग आहे, तर त्यात तुम्हाला किती आणि कशी सोडावी, त्यात कुठली सिस्टीम बसवावी, तीच का बसवावी, ती स्वस्त आहे म्हणून किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त गाड्या मिळतात म्हणून, मग त्या डिपेंडंट आहेत, इंडिपेंडंट आहेत, हे सगळं त्यावेळेस आर्किटेक्ट बहुतेक वेळेस बघत नसतो किंवा त्याच्याकडनं ते मिसआउट होतो. त्यावेळेस त्यांना नंबर्स अचीव करायची एक मेन टार्गेट असते. मग नंबर अचीव करून तर तुमचे होतात, पण जो एंड कस्टमर असतो ज्याला आपण तो फ्लॅट देणार आहोत आणि त्यातनं त्याला ते पार्किंगही हवं असतं, तर रिडेव्हलपमेंट हा जेव्हा विषय येतो त्यावेळेस तुमच्या त्या प्रॉपर्टीमध्ये आधी राहणारे काही लोक असतात आणि आपण काही नवीन कस्टमर्सला ते फ्लॅट विकत असतो. तर जुन्या जे ओनर असतात त्यांच्याकडे काही ठराविक गाड्या असतात ज्या तुम्हाला मे बी माहिती असतात, परंतु नवीन कस्टमरला तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. आणि जे ऑटोमोटिव्ह मार्केट इव्हॉल्व्ह होत आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जर बघाल तर SUV टाईपच्या गाड्या ज्या आहेत किंवा आपण म्हणू MUV, त्या घेण्याचा कल जास्त वाढला लोकांचा आणि त्यानुसार त्याला लागणारी साईजही वाढते. तर आधीचे जे काय आपले ठोकताळे होते लेआउट डिझायनिंगच्या वेळेस ते थोडे आता बदलावे लागतात. म्हणजे आता मला 2 वर्ष झालेत मी कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे, तर त्याच्यामध्ये जे 2-3 वर्षापूर्वी प्लॅन झालेले प्रोजेक्ट्स होते ज्यात आज फिजिकली सिस्टीम लावायची आहे, त्यावेळेस काही जागा कमी पडत आहेत आम्हाला, तर त्यात काही कस्टमायझेशन करावे लागतात. मग ते कस्टमायझेशन करताना त्या सिस्टीमला कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता ती फॅसिलिटेशन करणं गरजेचं असतं. मग ते बऱ्याच वेळेस बिल्डरला किंवा त्याच्या टीमला माहीत नसतं. तर आपण ॲज अ कन्सल्टंट म्हणून याच्यात आपण तेच करतो आहे की प्लॅनिंग जर नवीन असेल तर त्यात किती व्यवस्थित जागा सोडली पाहिजे आणि त्यात मल्टिपल व्हेंडर्स असतात. व्हेंडर स्पेसिफिक करण्यापेक्षा त्या प्रोजेक्टला कुठली सिस्टीम योग्य आहे आणि त्यात आपण कसे डायमेन्शन सोडले पाहिजे हा फार पहिला कळीचा मुद्दा असतो. तो एकदा व्यवस्थित प्लॅन झाला की मग त्यावेळेस आपण जे डायमेन्शन देतो त्यात 6 ते 7 पार्किंग व्हेंडर्स नक्कीच सिस्टीम देऊ शकतात. त्याची खातरजमा आपण स्वतः करत असतो. तर मी स्वतः एक BE मेकॅनिकल इंजिनियर आहे, VIT कॉलेज पुणेमधनं मी 2002च्या बॅचचा पासआउट आहे. तर सिन्स देन बिईंग अ इंजिनियर ऑलवेज हॅड अ इंटेन्शन की आपण या गोष्टीमध्ये टेक्निकॅलिटी जरा आणणं गरजेचं आहे. मग सिस्टीम्स तर सगळ्या दिसायला सारख्याच दिसतात, कोणतेही घ्या तुम्ही, फक्त रंग वेगवेगळे असतात. पण लेमॅनला समजावं या हिशोबाने त्या गोष्टींकडे कसं बघायचं, काय नॉर्मल पॉईंट्स असतात जे आपण चेक केले पाहिजे, कोटेशन्समध्ये असतील, ड्रॉइंग्समध्ये असतील, तर त्याची आपण साधारणतः टेक्निकल स्पेसिफिकेशन्स तयार केलीत. मग ती टेक्निकल स्पेसिफिकेशन्स तयार करत असताना कुठल्याही व्हेंडरचं किंवा यांचं न धरता त्या सिस्टीमसाठी लागणाऱ्या काय गोष्टी असतील, त्याचं साईजेस असतील, त्याचे मेंबर्स असतील स्टीलचे, त्याचं चेन मेकॅनिझम असेल, त्यातले गिअर्ड मोटर असतील किंवा इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स असतील किंवा सेफ्टी फीचर्स असतील, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बेसिक काही गोष्टी तयार केल्यात. मग त्या सिस्टीम वाईज आहेत. जसं ब्रॉडली जर तुम्ही म्हणाल तर सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक असे 2 ब्रॉडर लेव्हलला प्रकार आहेत.
पुण्याचं मार्केट तुम्ही म्हणाल तर आज म्हणजे 10 वर्षापूर्वीचं मार्केट आणि आजचं मार्केट प्रचंड ऑपोजिट आहे. म्हणजे एक काळ असं होतं की स्टॅक पार्किंग विकणंही कठीण होतं आम्हाला, आणि आज फुल्ली ऑटोमॅटिक सिस्टीमशिवाय पर्याय नाही आहे. आणि दोघे सिस्टीमचे प्रोज अँड कॉन्स आहेतच, पण रिडेव्हलपमेंटच्या जेव्हा फुटप्रिंट्स लिमिटेड असतात त्यावेळेस तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक सिस्टीम्समधले कॉम्बिनेशन जास्त वापरावे लागतात. ओके. आणि सेमी ऑटोमॅटिक म्हणजे लगेच नजरेसमोर आपल्याला ते एकावर एक असं 2 गाड्यांचं साधारणतः युनिट डोळ्यासमोर येतं, ज्याला आपण स्टॅक पार्किंग म्हणतो. पण काही पीटचे पण कॉम्बिनेशन्स आहेत. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकच पीठ आणि वरती 2 लेबल घेऊन आपलं पार्किंग बसतं, पण -3 आणि +6 पर्यंत जाण्याची कॉम्बिनेशन देणाऱ्या कंपन्या पण आहेत. ओके. पण मग त्यांच्याकडे जायचं तर ते खरंच तेवढे केपेबल आहेत की नाही, त्यांच्याकडे फॅक्टरीज ते आहेत की नाही, फॅक्टरी आहेत तर स्वतःचं डिझाईन आहे का, डिझाईन आहे तर स्वतःचे इलेक्ट्रिकल कंट्रोल्स त्यांचे प्रोग्रामिंग आहेत का, आर दे डिपेंडिंग ऑन एनी पॅरेंट कंपनी ओव्हरसीज. तसं आधी होतं, पण आता बऱ्यापैकी कंपन्यांनी मेक इन इंडिया मेड इन इंडियाच्या कॉन्सेप्टमध्ये इंडियातच सगळ्यांचे सेटअप्स आहेत. आणि ते जाऊन आपण स्वतः व्हॅलिडेट करतो, चेक करतो, आणि त्याच्यानुसार आपण त्यांचे काही प्रोजेक्ट्स व्हिजिट करून घेतो, जेणेकरून त्यांचे 3-3, 4-4 वर्ष त्यांनी केलेले इन्स्टॉलेशन्स आणि त्याच्या पोस्ट इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस कशा दिलेल्या आहेत आपण कस्टमरचे फीडबॅक घेतो. आणि ते सगळं असेसमेंट झाल्यानंतरच आपण त्या व्हेंडरला ॲज अ ऑप्शन म्हणून बिल्डरसमोर प्रेझेंट करतो. ओके. हा जरा एक साधारणतः ओव्हरऑल कॉन्सेप्ट. तर आता जेव्हा मी म्हणजे मी माझं उदाहरण घेतो की लेमॅन आहे, मी इंजिनियर नाही आहे, मी कॉमर्सकडनं येतो. तर आता आम्हाला 2 पद पार्किंग. येस. ओके. दुसरं आहे मेकॅनिकल. माझ्यासाठी सगळं काही मेकॅनिकल. ओके. ग्राउंडमध्ये ते बसलं नाही, ते मेकॅनिकल आहे. करेक्ट. आता त्याला ते वरती जातं आहे, खालती जातं आहे नॉल. आणि आता आपल्याला एक अजून कळलं आहे की मेकॅनिकलमध्ये सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक हा 2 बेसिक फरक आहे. तर याच्या अगोदर जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा प्लॉट बघतो तर हा प्लॅनिंग कधीपासून सुरुवात होते की पार्किंग कुठलं बसायचं आणि हे पार्किंग कसं बसायचं, याच्यासाठी काय पॅरामीटर्स आहे प्लॉटमध्ये जे तुम्ही जनरली बघता? कसं असतं ना की जेव्हा इनिशियल लेवलला प्लॅनिंग असतं त्यावेळेस आपण प्रोजेक्ट कुठल्या प्रकारचा आहे, बऱ्याच वेळेस रेसिडेन्शियलच असतं किंवा कधीकधी मिक्स युटिलिटी बिल्डिंग असते, काही खाली शॉप्स असतात आणि मग फ्लॅट्स असतात, किंवा फ्लॅट शॉप्स आणि मध्ये परत ऑफिस स्पेसेस पण दिलेल्या असतात. त्यामुळे माझा एंड युजर कोण आहे, ज्याला आपण ही बिल्डिंग देणार आहोत, हा पहिला कॉन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. याचं मागचं रिझन असं आहे की रेसिडेन्शियल म्हटलं की त्यात तुमचा ट्रॅफिक फ्लोचा जो टार्गेटेड ऑडियन्स असतो तो वेगळ्या पद्धतीने ऑपरेट करतो सिस्टीमला. माझा कमर्शियलला जेव्हा ऑफिस स्पेसेस असतं किंवा रिटेल असेल तर तिथे येणारा कस्टमर वेगळा असतो, मे बी तिथला स्टाफही असतो आणि त्यांच्याकडे येणारे व्हिजिटर्सही असतात, किंवा एखादं हॉटेल असेल तर त्याचे काही ठराविक आवर्स ठरलेले असतात. त्यामुळे मला ट्रॅफिक फ्लो पहिले समजून घ्यावा लागतो. ओके. की बाबा ह्या प्रोजेक्टची कपॅसिटी काय आहे. मग त्यासाठी आपल्या आर्किटेक्ट्स जे असतात त्या प्रोजेक्टचे त्या डेव्हलपरने योजलेले जे आर्किटेक्ट असतात त्यांना आपण 2-3 प्रश्न बेसिक त्यांना विचारत असतो की साधारणतः प्लॉटची फुटप्रिंट काय आहे आणि त्याच्यामध्ये तुमची जी बिल्डिंग लाईन असेल, कारण तुम्हाला सेटबॅक सोडावे लागतात त्या L/Hच्या कॉम्बिनेशननुसार आणि गाईडलाईन्स ऑफ द गव्हर्नमेंट. तर त्यानुसार जी बिल्डिंग लाईन मिळते त्याच्यामध्ये पार्केबल एरिया माझ्यासाठी किती असेल तो आर्किटेक्ट आपल्याला सांगतो. कॉलम पोझिशन वगैरे बघून. कॉलम पोझिशन आपण आता नंतर करतो. ओके. आधी कसं व्हायचं ना की आधी सगळी बिल्डिंग रेडी होऊन जायची डिझाईन करून आणि मग उरलेल्या जागा पार्किंगवाल्याला मिळायच्या आणि मग त्याच्यात बसव बाबा कसं आहे. मग त्यात ते छोटे सायझेस किंवा छोट्या गाड्या, मग असं कॉम्बिनेशन, मग ते विकणं फार कठीण व्हायचं. आता आपण थोडं म्हणजे ॲडव्हान्समध्ये जाऊन त्यांच्याशी डिस्कशन करून त्यांना आपण पहिले पार्किंगच्या जागा सांगतो की सर आपल्याला जर समजा तुमची एवढी जर FSI असेल आणि त्यातनं एवढा बिल्टअप आणि कार्पेट एरिया असेल आणि त्यातलं कमर्शियलला एवढं, रेसिडेन्शियलला एवढं, तर त्यानुसार त्यांच्या नंबर ऑफ पार्किंग पर स्क्वेअर फूट ठरलेले असतात. साधारणतः कमर्शियलला 1000 स्क्वेअर फुटाला 1 कार असं लॉजिकली ते म्हणत असतात. तर तो आकडा आपल्याला मिळतो आर्किटेक्ट साहेबांकडनं. तो आकडा मिळाल्यानंतर मला त्यांचं जे काय सॉईल इन्व्हेस्टिगेशन असतं त्यानुसार मला सॉईलचं पण एक स्टार्टरचा रिपोर्ट मिळतो, ज्यातनं आपण समजू शकतो की बाबा इथं बेसमेंटला मी किती जाऊ शकतो. कधीकधी हार्ड रॉक नसतो, कधीकधी हार्ड रॉक असतो, त्यामुळे चॉईस बिल्डरची असते की बाबा मला जायचं आहे का नाही, मी वरती 1 लेवल घेतो किंवा एखादा मजला कॉम्प्रोमाइज करेल, पण आय विल प्रिफर टू गो अपसाईड ओनली. मग त्यानुसार सिस्टीमचे कॉम्बिनेशन बदलतात. मग मला आता प्रोजेक्ट कसा आहे माहिती आहे, माझा टार्गेटेड ऑडियन्स कसा आहे, मला नंबर ऑफ कार्स किती हव्या आहेत त्या जर माहिती असतील तर मग मी याच्यातनं रेसिडेन्शियलला 2 BHK आहे, 3 BHK आहे,
मग त्याला मला एकाला 2 गाड्या द्यायच्या, 3 गाड्या द्यायच्या, हे कॉम्बिनेशन मला कळतात. कमर्शियलला माझ्याकडे 1:1चा रेशो असू शकतो. मी त्यांना डिपेंडंटही देऊ शकतो, रेसिडेन्शियललाही देऊ शकतो. मला डिपेंडंट आणि इंडिपेंडंटची पण माझी बायफर्गेशन त्यातनं होते. मग हे जेव्हा होतं त्यावेळेस आपण त्यानुसार सिस्टीम्स प्रपोज करतो. ओके. जेणेकरून माझ्या प्लॉटची इफिशियन्सी मला नाही म्हटलं तरी 100%च्या जवळ आणता आली पाहिजे, विच विल सफाईज द रिक्वायरमेंट ऑफ द प्रोजेक्ट. ओके. मग एकदा आकडा निर्माण झाला की जे माझे टोटल कॉम्बिनेशन्स होते त्यात मी सेमी ऑटोमॅटिकचे काही पिटचे कॉम्बिनेशन घेतो, काही 3 लेवलचे कॉम्बिनेशन घेतो. कधी कधी आपल्याला ग्राउंड फ्लोअर मिळतच नाही पार्किंगला. ते म्हणतात की तुम्ही कुठनं तरी लिफ्ट घ्या आणि बेसमेंटमध्ये तुम्हाला आम्ही जागा देतो. बेसमेंटला तुम्हाला अजून वाईडर फुटप्रिंट मिळते, कारण प्लॉट लाईनपासून 1.5 मीटरने तुम्ही आतमध्ये येऊ शकतात साईड मार्जिनला, आणि मग एस्कॅवेशन तुम्ही लॉंगर करू शकतात, तर तिथे जास्त जागा मिळते. तर लिफ्ट घेऊन तुम्ही जाऊ शकतात. मग तसेही काही कॉम्बिनेशन असतात. तर हा प्रोजेक्ट स्पेसिफिक असतो, याच्यामध्ये तुम्ही असा कुठलाही ठोकताळा नाही लावू शकत. बरोबर. बऱ्याच वेळेस चुका ह्याच होतात. त्याला मी दोष देणार नाही आर्किटेक्टच्या टीमला, कारण त्यांच्याकडे जी इनपुट्स असतात ती सप्लायर स्पेसिफिक असतात, वेंडर स्पेसिफिक असतात. कारण त्यांच्याकडे जे इनपुट आलेले असतात ते जो कोणी वेंडर येऊन त्यांना भेटतो त्यावेळेस त्यांचा कॅटलॉग देऊन गेलेला असतो, किंवा आधीच्या प्रोजेक्टचे काही रेफरन्सेस असतात. पण जसं तुम्ही कॉम्बिनेशन बदलतात तशा त्या सिस्टीमची मापं बदलत जातात, आणि ती जर समजा नोटिफाय झाली नाहीत तर मग वेळेवर काय होतं की RCC रेडी असतं, आर्किटेक्चर रेडी असतं, आणि तुम्ही म्हणतात की सिस्टीम लावा. तर त्यावेळेस वेंडर जो तुम्ही फायनल करतात तो म्हणतो की सर माझ्याकडे इथं तर फक्त 1900चीच विड्थ बसेल, आणि यू कमिटेड ऑल बिग सायझेस ऑफ व्हेकल्स. मग तो गोंधळ होतो. मग ते सगळं आपण एन्श्योर करतो की त्या स्टेजला ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट इन फर्स्ट गो फर्स्ट राईट कॉन्सेप्टला आपण ते सगळं देतो. ओके. मग ती एकदा एक बेसिक लाईन मार्किंग झाली की त्यानुसार RCCचे कॉलम पडतात. मग त्यात 2-4 इटरेशन्स होतातच, कारण RCCवाल्यांनाही तो एक चॅलेंज असतो की ग्रीड तेवढ्या वायडर किंवा तेवढं गर्डर. मग बिल्डरची रिक्वायरमेंट असते की मला जास्त हेवी RCC नका देऊ, थोडं लाईटर द्या. त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी बदलतात आणि एका लेवलला ते कुठेतरी फायनलाइज डिझाईन तयार होतं. ओके. पण आता कसं आहे की तिथे झालं म्हणजे रोल संपला का, तर माझ्या हिशोबाने नाही. दॅट वॉज द फर्स्ट स्टेप विच वॉज व्हेरी क्रुशियल वेन वी हॅव गिवन द प्लॅनिंग. आता त्या हिशोबाने सँक्शनिंगला गेले, सँक्शन होऊन तुमचा प्रोजेक्ट आला आणि मग साईटवरती कामं सुरू होत आहेत. आता पार्किंगवाल्यासाठी ही जी आपण जो खड्डा खणतो त्यापासून तर तुमची जी काय पहिली स्लॅब असेल हाच विषय क्रिटिकल आहे. ओके. आणि यावेळेस RCCचे कन्सल्टंटची टीमही येऊन प्रूफ रिडिंग करून जात असते, आर्किटेक्टची पण टीम येऊन सगळं चेक करून जात असते. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळेस पार्किंग व्हेंडर ऑनबोर्ड नसतो, म्हणून ते चेकिंग पार्किंगवाल्याकडनं कधी होत नसतं. आणि बऱ्याच वेळेस कधी कधी साईटवरती काही चॅलेंजेस येतात ज्यामुळे आपले सिव्हिलचे काही कॉम्बिनेशन बदलतात साईटवरती, किंवा कधी कधी पिटचे साईजेस कमी होऊन जातात. तर ते चेक करण्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही शटरिंग करतात आणि कास्टिंग कॉन्क्रीट उद्या RMC येणार आहे तर त्याच्या 2 दिवस आधी जर आम्हाला कोणी कॉल केला तर आम्ही येऊन ते सगळं चेक करतो. आपण जी ड्रॉइंगमध्ये धरलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आहेत की नाही हे सगळं आपण चेक करतो. पीठ असेल तर त्याला एक संप लागतो, हा बऱ्याच वेळेस मिसआउट होतो. काय लागतो? संप म्हणजे पाणी जर तुमच्या पीठमध्ये जमा झालं तर ते पाणी काढून फेकायचंही बाहेर आपल्याला. राईट. तर त्यासाठी एक म्हणजे हे कन्स्ट्रक्शनच्या वेळेस की नंतर? नाही, कन्स्ट्रक्शन तिथे एक तुम्हाला पॉकेट सोडावं लागतो. ओके. आता जनरली जे काय MEP कन्सल्टंट असतात त्यांच्याकडेही बरेचसे त्यांनी प्रोजेक्ट केलेले असतात, पझलचे कॉम्बिनेशन केले असतात, स्टॅकचे केले असतात. पण व्हेंडर टू व्हेंडर बऱ्याच गोष्टी बदलतात आणि मग तो कन्स्ट्रक्शन होऊन पीठ त्याने दिलेल्या कॉर्नरलाच जिथं त्या पार्किंगवाल्याचा कॉलमच येणार आहे. ओके. मग तिथे कॉलम बसत नाही. मग हे सगळं होऊ नये यासाठी ड्रॉइंग आपण दिलेलं आहे. त्यावेळेस आपण त्यांना फाउंडेशन ड्रॉइंगही देतो, त्यांना MEPचे ड्रॉइंगही देतो. त्यांच्या MEPवाल्यांबरोबर आपण कोऑर्डिनेशन म्हणून लायझनिंग करून ते सगळं फायनलाइज करून घेतो. हे सगळं झाल्यानंतर साईटवरचं काम चालू आहे. नॉर्मली ह्या गोष्टी नसतात. या गोष्टी जेव्हा व्हेंडर येणार म्हणजे बिल्डिंग रेडी झाली 6 महिन्यात हँडओव्हर करायचे त्यावेळेस बोलवलं जातं आणि त्यावेळेस मग ही सगळी चॅलेंज होऊ शकत नाही. मग असं होऊ नये म्हणून ते डिझाईन प्लॅनिंगला झालेलं आहे. साईटवरती येऊन आपण सगळं चेक करतो. पीठ म्हणणं प्लिंथ लेवलला आणि प्लिंथपासून परत पहिला स्लॅब. बऱ्याच वेळेस पहिल्या स्लॅबला वेळेवरती बीमची फ्रेम बदललेली असते जी कन्सल्टेशनला आलेलीच नसते किंवा त्या पार्किंग व्हेंडरशी डिस्कस झालेलंच नसतं. अच्छा. आणि ती बीम नेमकी पार्किंगच्या स्लॉटमध्ये येते जिथं मी त्यांना सांगितलं असतं की SUV प्लस SUV 4.3 मीटर 4.4 मीटर आपल्याला लागतं आणि ते नेमकं तिथे 300 mm खाली आलं आहे तर गाडी आता वरची SUV बसणार नाही.
मग तर काल ती हां, मग ती फक्त सेदान कार होईल, मग लिमिटेशन्स येतात. तर हे कास्टिंग फर्स्ट लॅबच्या आधी आपण येऊन चेक करतो आणि आपण एक साधारणतः आपला एक रिपोर्ट देतो ज्याच्यामध्ये हे सगळं चेक केलेलं आहे आणि यू कॅन गो हेड. ओके. तर ही मेन स्टेज दुसरी असते जी मला वाटतं की क्रुशल आहे. कारण काय होतं की प्लॅनिंग डिझायनिंग एका लेवलला असतं आणि एक्झिक्युशन एका लेवलला असतं. हो. आणि एक्झिक्युशनच्या वेळेस येऊन ते चेक करणे तितकंच इम्पॉर्टंट असं जो रोल आपण ॲज अ कन्सल्टंट म्हणून करतो. तर टेक्निकल कन्सल्टन्सी झाली, साईटवरती येऊन तुम्ही PMC करत आहात, जेणेकरून त्यांचा जो PMCचा मॅनेजर असेल साईटवरचा किंवा त्यांचा इंजिनियर असेल कस्टमरचा, त्यांनाही ह्या गोष्टी क्लिअर होतात. ओके. PMC करण्यामागचा उद्देश एकदम सिम्पल आपण ठेवलेला आहे की ज्यातनं आपण त्या टीमला एज्युकेट करत जाणार आहोत. एका बिल्डरकडे मी जर 3 प्रोजेक्ट करत असेल, त्यातले 3 प्रोजेक्टला 4-4, 5-5 कॉम्बिनेशन असतील, तर त्यातले खास खळगे आपण त्यांना इन्फॉर्म करून देतो, जेणेकरून पुढच्या प्रोजेक्टला मलाच PMCला आलं पाहिजे अशी गरज नाही आहे, तुम्ही स्वतःही करू शकतात. बिकॉज माय कोअर एक्सपर्टी आय बिलीव्ह दॅट डिझायनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जास्त इनपुट देणं गरजेचं आहे. पण ही एक म्हणतात ना की ज्या इंडस्ट्रीने मला एवढं सगळं दिलं आज, तर कुठेतरी मी ते परत देणंही गरजेचं असतं. तो आपण एक छोटासा थॉट आहे, ते घेऊन आपण ते समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या तशा सिस्टीम झाल्या की त्यानंतर आपण त्या प्रोजेक्टला फक्त मॉनिटरिंग करणार, साईटवरती येऊन PMCचं काम नाही करणार. म्हणजे ते पैसेही माझ्या डेव्हलपरचे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम वाचतात आणि त्यांच्या टीमलाही आपण एज्युकेट करतो. तर हा सगळा मेन रोल आहे. मग तिथनं तुमची बिल्डिंग वरचे माळे तुमचे 1 वर्ष असेल, 1.5 वर्ष असेल, आणि मग शेवटच्या 6 महिन्यामध्ये आपण परत इन्व्हॉल्व होतो जेव्हा बिल्डिंगला ॲक्च्युअल पार्किंग लागणार आहे. ओके. मग ती स्टेज परत महत्त्वाची ठरते की आता एखादा बिल्डर म्हणू शकतो की नाही निखिल आपलं प्लॅनिंग झालं आहे, ओके काही हरकत नाही, आम्ही पुढचं बघून घेऊ. पण मग परत गोंधळ तोच होतो की जे काय स्पेक्स आपण ठरलेले ते देणाऱ्या सगळ्याच कंपन्या असतील असं नाही, किंवा एखाद्याला दिली ऑर्डर तो म्हणतो की सर इथं तर माझ्याकडे हे असं बसणार नाही. मग ते कसं मॅनेज करायचं, म्हणून मग आपण कस्टमरच्या ऑन बिहाफ तो जो RFQ असतो तो आणि त्याचे कन्सिडरेशन्स हे सगळे त्या वेंडर्सला पाठवतो. क्वालिफाईड वेंडर्स असतात, त्यांच्याकडनं सगळे इनपुट्स घेतो. टेक्निकल कंपॅरिझन आपण कस्टमरला देतो, ज्यातनं निर्णय कस्टमरच घेणार आहेत. आपण फक्त टेक्निकली कोण किती ॲट पार आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये त्यांना देतो. जेणेकरून उद्देश एवढाच आहे की 3 ते 4च नाही, देर आर 10 to 12 पार्किंग वेंडर्स इन पुणे इटसेल्फ हू आर इक्वली केपेबल ऑफ सप्लाईंग द सिस्टीम्स. मग त्यात 2 गोष्टी 10 ते 12 वेंडर्स आहेत. 10 ते 12 वेंडर्स आहेत. म्हणजे स्टॅक पार्किंग तुम्ही जर म्हणाल तर 10 खूप चांगले क्वालिफाईड वेंडर्स आहे, ते खूप म्हणजे सगळे एक सारखंच प्रॉडक्ट देतात. ओके. फक्त फरक कुठे येऊ शकतो की एखाद्याची समजा 100 गाड्यांची रिक्वायरमेंट असेल, 100 युनिटची, आणि त्याला हवं असेल की एका महिन्यातच मला सगळं लावून दे बाबा, तर मे बी तो Tier 2 कॅटेगरीचा मे बी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल. ओके. म्हणून मी एखाद्या एस्टॅब्लिश वेंडरकडे जातो आणि त्याच्याकडनं ती सगळी सिस्टीम घेतो. पण व्हेअर आय हॅव लॉट वाईज इन्स्टॉलेशन, तेव्हा तोही वेंडर माझ्या कस्टमरला मटेरियल सप्लाय करून देऊ शकतो. तर आपण व्हेंडरला फक्त इंट्रोड्यूस करतोय सो दॅट माय परचेस पर्सन ऑर कॉन्ट्रॅक्ट पर्सन ऑफ बिल्डर should get more power of negotiation. I will not say negotiation in terms of commercial. कमर्शियल कोणातरी कमी करणं हा आपला उद्देश नाही आहे, पण सप्लाय आणि डिमांड हा जो काय तफावतचा आज पुण्यामध्ये भाग आहे तो कसा तरी त्याला आळा बसावा आणि क्वालिफाईड व्हेंडरसुद्धा मार्केटमध्ये यावे. चॉईस असली पाहिजे. जसं पॅसेंजर एलिव्हेटरचं मार्केट तुम्ही बघत असाल की आता ते निश मार्केटच्या लेवलला वेगळे ब्रँड्स आहेत, मिडल लेवलला वेगळे ब्रँड्स आहेत. सो ती डिमांड केटर होते आणि स्टील दे आर मॅनेजिंग इट. पण पार्किंगमध्ये अजून ते व्हायचं आहे, तर वी आर टेकिंग दॅट इनिशिएटिव्ह, कॉशियस इनिशिएटिव्ह हा फार. आणि त्याच्यातनं इंटेन्शन एवढंच आहे की पुण्यामधली जी काही रिडेव्हलपमेंट चालली आहे ती करताना पार्किंग ह्या विषयाला चांगले वेंडर्स मिळावे, चांगले क्वालिटी देणारे लोक मिळावेत, आणि ज्यांचा स्वतःचा सर्व्हिसचा बेस आहे त्या लोकांना आपण तिथे प्रमोट करत आहोत. आणि त्याच्यामागची भावना एकच आहे की माझ्या कस्टमरला चांगले ऑप्शन्स मिळावे आणि माझ्या एंड कस्टमरला जो वापरणार आहे, भलेही तो दिवसातून एकदाच वापरतो, पण त्याची सर्व्हिस ही जी असते ती ऑन टाईम त्याला मिळाली पाहिजे. तो आम्ही एक कन्सेप्ट असं म्हणतो की अपटाईम गॅरंटी आम्ही कधी म्हणतो की 99% तरी असली पाहिजे बाबा. ओके. तर ह्या पार्किंग इंडस्ट्रीचं भाग्य म्हणा दुर्भाग्य म्हणा, याचं ऑपरेशन्स टाईम फार कमी आहेत. म्हणजे स्टॅक पार्किंग म्हणाल तर ते वापरलं नाही तर नक्की खराब होणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कस्टमरला म्हणतो की सर एकदा तुम्ही इन्स्टॉल करून घेतली की तुम्ही तिला दिवसातून 2 वेळेस तरी अपडाऊन करा, लेफ्ट राईट करा, तिला ॲटलिस्ट ऑपरेट ठेवा. कारण कसं आहे, तुम्ही जसा शब्द वापरला मेकॅनाइज्ड, तर मेकॅनाइज ही फार मोठी टर्म आहे. त्यात पण परत प्रकार आहेत की कोणाच्या हायड्रॉलिक सिस्टीम आहेत, कोणाच्या मोटराईज सिस्टीम आहेत,
मग त्या सिस्टीमनुसार तिची एक मेंटेनन्स आणि या सगळ्या गोष्टी असतात. तर जनरली हा जे तुम्ही बोलला की आमचे कस्टमर आणि त्याच्यानंतर त्यांचे एंड कस्टमर, तर हा सर्व्हिस मेजरली तुम्ही डेव्हलपर बरोबर करता, राईट? सोसायटी बरोबर पण केलेले आहे ॲक्च्युली. बरोबर, म्हणजे त्याच पॉईंटला येणार होतो, पण म्हटलं सगळंच मीच बोलत राहील तर मग प्रेक्षकही म्हणतील की निखिलच बोलतोय. पण सर आपला प्रयत्न तोच आहे की कन्सल्टंट म्हणून फक्त एक टेक्निकल दिलं किंवा वेंडर फायनल करून दिला तर इथं नाही. तर ह्या इंडस्ट्रीचं दुसरं एक चॅलेंज असं आहे की डेव्हलपर डिझाईनमध्ये ते इन्कॉर्पोरेट करतो, सिस्टीम देणाऱ्याला ऑर्डर देतो, तो येऊन सिस्टीम लावूनही जातो. 12 महिने तुम्ही मेंटेनन्स करताय कारण तेवढी वॉरंटी त्यांनी कमिट केलेली असते. बाय द टाईम त्या सिस्टीम त्या प्रोजेक्ट्समध्ये ज्या लावलेल्या असतात तिथे सगळीच ऑक्युपन्सी असते असं नसतं. कोणी वर्षानंतर तर कोणी इन्व्हेस्टमेंट म्हणून असतं. त्यामुळे बरेचसे सिस्टीम ह्या वापरात नसतात. पण 12 महिन्यानंतर आता बिल्डरला आज बांधिलकी रेरामधनं समजा 5 वर्षाची शासनाने दिलेली आहे, तर बिल्डरचाही प्रयत्न असतो की बाबा आपण जे प्रॉडक्ट घेतोय ते क्वालिटीचं असलं पाहिजे, त्याची सर्व्हिस मिळाली पाहिजे. तर बिल्डर टेक्स ऑल इनिशिएटिव्ह. म्हणजे सुदैवाने मला खूप चांगले बिल्डर्स मिळाले ज्यांनी आपल्याला ह्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या आणि दे आर थिंकिंग फॉर 10 years ऑफ सर्व्हिसेस. त्यातले 5 वर्ष तर ते व्हेंडरकडनं आम्ही आज रेट घेतोय. पण गोंधळ कुठे होतो की बिल्डर प्रामाणिकपणे काम करून ते सगळं सोसायटीला हँडओव्हर करतोय, पण सोसायटीमध्ये काही ठिकाणी त्या सिस्टीम वापरलेल्या नसतात किंवा त्यांचे चार्जेस जे असतात ते मे बी त्यावेळेस परवडणारे नसतात. आता ही चॅलेंजेस आहेत, ह्या प्रॅक्टिकल रियालिटीज आहेत. आपण कितीही चांगलं निगोसिएशन करून आणलं तरी प्रत्येक कंपनीचे काही ठराविक पर्सेंटेज असतात त्यांचे. ते म्हणतात की साधारणतः 3 ते 5% कॉम्प्रिहेन्सिव्ह, नॉन कॉम्प्रिहेन्सिव्ह असे AMCचे रेट्स असतात. मग त्या सिस्टीमचा जो काही खर्च असेल त्याच्या बेसिकवरती हे सगळे चार्जेस असतात. पण प्रत्येक सोसायटीला ते परवडेलच असं नाही. मग आपण काय प्रयत्न करतोय की जसं मी आज कन्सल्टंट बनलो तसेच काही कंपन्यांमधले टेक्निशियन्स होते जे 15-15 वर्ष त्यांनी त्या कंपन्यांमध्ये कामं केलीत. ते बिचारे ITI बॅकग्राऊंडचे असतील, पण आज त्यांना त्या लेवलला पे स्केल मिळत नसेल कारण देअर आर लिमिटेशन्स फॉर HR ऑल्सो टू एक्सटेंड दॅट हँड ऑफ हेल्प. काही असतात लकी ज्यांना कंपन्या खूप चांगलं ऑफर करतात, पण काही नसतात. तर तशा सगळ्या मंडळींना आपण प्रोत्साहन देतो की तुम्ही स्वतःची AMCची कंपनी किंवा छोटीशी फर्म चालू करा. आणि अशा बऱ्याचशा साईट्स जिथं त्यांना सर्व्हिस हवी आहे. तर OEM जर देऊ शकत नसेल, आपल्याला OEMला डावलायचं नाही आहे, पण OEM इफ इज नॉट एबल टू रिड्यूस द रेट आफ्टर सर्टन एक्सटेंट, तर तेव्हा ही सगळी मंडळी त्याच कंपन्यामध्ये कामं केलेली असतात, त्यांना त्या सिस्टीमचं सगळं नॉलेज असतं. तर दे विल कम अँड डू द फर्स्ट एड काइंड ऑफ ट्रीटमेंट टू द सिस्टीम की जी मेंटेन राहील, त्यांचे पैसे त्यांना सगळे अफोर्डेबल होतील आणि त्या सिस्टीमचं जो काय जर एखादा पार्ट बदलायची वेळ आली तर दॅट टाइम दे विल कम टू द OEM. राईट. म्हणजे याच्याने काय होतं ना की सस्टेनेबिलिटी ऑफ द सिस्टीम्स आणि त्याच्यावरती जो कॉन्फिडन्स बिल्ड होणं गरजेचं आहे तो फार महत्त्वाचा आहे. माझ्या प्रोजेक्टला लागत होतं म्हणून मी देऊन दिले, पण ते चाललंही पाहिजे, वापरता यायला पाहिजे. आणि वापरताना काही इश्यू आला तर तो एक कमीत कमी वेळेमध्ये तो ॲड्रेस झाला पाहिजे. किमान 24 तासात त्या माणसाने येऊन ते चेक केलं पाहिजे काय झालं काय नाही, हे त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगणं गरजेचं आहे. कारण मेकॅनिकल गोष्टी आहेत, राईट. प्रॉब्लेम येऊ शकतो. ओपन टू स्काय आहे, रूफ नसेल, इलेक्ट्रिकल सर्ज आला, PLC उडाला, काहीतरी लिमिट स्विचच लागला नाही किंवा मुलं खेळत आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या पार्किंगकडे दुर्लक्षच असतं बऱ्याच वेळेस. त्यामुळे आपण ह्या लोकांना प्रवृत्त करून त्या लोकांना सर्व्हिसेसमध्ये आणून त्या एंड कस्टमर जो आपला त्या फ्लॅटमध्ये राहतोय व्यक्ती, त्यांना अफोर्डेबल पॅकेजेस कसे मिळतील ते आपण त्यांना प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आता जेव्हा आपण पार्किंग म्हटलं आणि तुम्ही एक उदाहरण दिलं की SUV आणि हे, आता काही स्पेसिफिक्सकडे येऊया की मोठा पार्किंग म्हणजे साईज काय असतं? मोठी पार्किंग म्हटलं ना तर आपण आता जरा यांची फोड करूया एक सगळ्यांना समजेल यासाठी. पार्किंग एक तर तुमची सरफेस पार्किंग असते ज्याच्यामध्ये कॉर्पोरेशननुसार 5 बाय 2.5 म्हणजे 5 मीटर बाय 2.5 मीटरची एक तुम्हाला जागा सोडावी लागते, ज्याला मार्किंग करून आपण देतोय. बऱ्याच सरफेस पार्किंगला तसं असतं. पण त्याच जागेमध्ये जेव्हा मला मेकॅनाइज पार्किंग लावायची असते तर त्या जागेमध्ये जर पझल असेल तर पझलचा पूर्ण एक म्हणजे एक सांगाडा असतो स्टील स्ट्रक्चरचा, तर तो काही जागा घेतो. मग त्याच्यामध्ये त्याचे मेकॅनिझम वर खाली करण्यासाठी असतात, ती काही जागा घेते. आणि मग एक जागा उरते, त्याला आपण पॅलेट म्हणतो, ज्या पॅलेटमध्ये तुमची गाडी येऊन लागते आणि मग तिला आपण वर खाली किंवा लेफ्ट राईट करत असतो. तर मॅक्झिमम जागा तुमची सिस्टीम वाईज डिझाईन होत असते.
आता तुम्ही स्टॅक पार्किंग जर घेणार असाल आणि तुमच्याकडे BMW ची 7 सिरीजची गाडी असेल तर त्या गाडीची लेंथच 5,250 आहे, म्हणजे 5 मीटर 250 नंतर आहे ती, आणि विड्थला तुम्हाला 2200 mm मध्ये त्या गाड्या सगळ्या लागतात. तर आजचा जर आयडियल पार्किंग स्लॉटचा जर तुम्ही मला साईज स्टॅक पार्किंगसाठी जर विचारत असाल तर इट शुड नॉट बी लेसर दॅन 2700 बाय 5.3. 2700 बाय 5.3 म्हणजे 2700 बाय 5300. याच्यात मोठ्यातली मोठी गाडी बसते स्टॅक पार्किंगमध्ये. ओके. पण आता तुम्ही पझलला गेलात तर त्याच फुटप्रिंटमध्ये तुमचं पॅलेट हे असतं जे थोडं 100 mm ने कमी होतं आणि लेंथला तुम्हाला 5300 ऐवजी 5500 किंवा 5700 जावं लागतं, कारण त्याच्यात कॉम्बिनेशन्स असतात. तर गाडीची साईज जर म्हणायची म्हटली तर 2200 बाय 5300 ही गाडीची साईज तुम्ही धरणं गरजेचं आहे, ज्याच्यावर तुमची गाडीची लेंथ आणि विड्थ कव्हर केली. हाईटमध्ये तुम्हाला 2 मीटर तरी कमीत कमी धरणं गरजेचं असतं. 2 मीटर क्लिअर. आता मी जेव्हा हाईट म्हणतो त्यावेळेस टायर बॉटम टू रूफटॉप एवढीच असते, त्याच्यावर रॅक जे असतं किंवा कोणी काही वेगळा स्पॉयलर लावला किंवा काही डिझाईन केलं ते नसतं, ते त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं नसतं. मग हे स्टॅक जेव्हा करतो आपण एकावरती एक, तर मिनिमम ग्राउंड पासून पहिला स्टॅकचा प्लेट आणि त्या प्लेटवर गाडी बसल्यानंतर हे वरचं, हा टोटल हाईट किती असते? हे साधारणतः 4.2 मीटर्स तुम्हाला क्लिअर लागतं, ज्याच्यामध्ये आपण 2 SUV बसवतो 2-2 मीटरच्या. अच्छा. येस. आणि स्पॉयलर आणि कॅरियर लावला असेल तर अजून जास्त, ते जास्त लागेल मग. ओके. तर हा एक हाही झाला सर. आणि जसं तुम्ही मॅक्झिमम साईज म्हटलात तर त्यानुसार वजनही बदलतात. राईट. आता नॉर्मली लोकांना एवढं माहिती पडलंय सगळ्यांना की 2 टनापर्यंतचं आपण घेतो बाबा. पण तुमचा प्रीमियम प्रोजेक्ट असेल ज्याच्यामध्ये फॉर्मॅटिक कॉम्प्रेसर किंवा त्या टाईपच्या ऑडी Q7 किंवा त्यापेक्षा अजून स्पोर्ट्स मॉडेल कोणाची असेल फॉर्च्युनरमधली, तर त्या सगळ्या गाड्या 2500, 2600, 2300 अशा वजनाला आहेत. ओके. त्यामुळे तुम्हाला तेही विचारावं लागतं की बाबा आपल्या याच्यामध्ये कसा टार्गेटेड ऑडियन्स गाडीला पार्क करणार आहे, त्यांच्याकडे कुठले कुठले कॉम्बिनेशन असतील. मोस्टली हा प्रीमियम प्रोजेक्ट्सला प्रश्न येतो. ओके. आणि नॉर्मल प्रोजेक्ट जरी असला तरी आपण कॉम्बिनेशन स्टॅकमध्ये काय करतो की लिफ्टिंगला मी 2 टनापर्यंत येतो, दॅट इज ओके. ग्राउंडवरती लावायचं तर ते स्लॅबवरती 3-3.5 टन लावा, काही प्रॉब्लेम नसतो. पण जेव्हा तुम्ही पिट पझलचं कॉम्बिनेशन घेता ज्याच्यात सगळ्या गाड्या ऑटोमॅटिकमध्ये लावलेल्या असतात म्हणजे पॅलेट्समध्ये, तर तेव्हा तुम्हाला ती कॉम्बिनेशन्स ठरवणं फार गरजेचं असतं. ओके. तर त्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार आपण 2 टन 2500 किलो ही सगळी रेंज आपण ठरवत असतो. आणि त्यानुसार वेंडरला पण आपण तसंच सांगत असतो. ओके. तर आता ग्राउंड पार्किंगमध्ये जनरली आय थिंक मेंटेनन्स सगळ्यात कमी असेल. ओके. म्हणजे बेसिकली तुम्हाला करेक्ट उभं करायचं आहे, बस साफसफाई करायचं आहे आणि घेऊन जायचं, हाऊसकीपिंग करायचं आणि आता याच्यानंतर मेकॅनिकलमध्ये पहिला येऊया स्टॅककडे. येस. ओके. तर स्टॅकमध्ये मेंटेन करायला त्याला खर्च किती लागतो? स्टॅक पार्किंग म्हणजे 1+1. येस, 1+. डिपेंडंट पार्किंग म्हणजे एका मालकाला 2 गाड्या आहेत तर त्याला आपण ते युनिट दिले आणि तो त्याच्या दोघांच्या चाव्या त्याच्याचकडे आहेत. अशा कंडिशनला जेव्हा तुम्ही स्टॅक वापरतात तर साधारणतः वर्षागणिक त्याचा जो खर्च असतो तो 6,000 ते 8,000 रुपयापर्यंत व्हेरी होतो पर युनिट. AMC सकट? AMCच. आणि इलेक्ट्रिसिटी तुम्ही जर म्हणाल तर साधारणतः तुम्हाला एक 20 ते 25 पैसे यानुसार त्याला पर सायकल खर्च लागतो. 20 ते 25 पैसे पर सायकल. सायकल म्हणजे आता तुम्ही स्टॅक म्हणतात तर त्याला लिफ्टिंगला फक्त पॉवर लागते कारण ते हायड्रॉलिक आहे. येताना फक्त तो त्याच्या सेल्फ वेटने खाली होतो, मग येताना त्याला पॉवर लागत नसते. ओके. फक्त लिफ्टिंगच्या वेळेस त्याला 25 पैसे एका लिफ्टिंगला मॅक्झिमम. कारण आता कसं आहे, कोणी 1.5 किलोवॅटचा पॉवर पॅक वापरतो, कोणी 2.2 किलोवॅटचा वापरतो, कोणी 3.5 किलोवॅटचा पण वापरतो. प्रत्येकाची स्टँडर्डायझेशन वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपण मॅक्झिममच्या याच्यानुसार सांगतोय, म्हणजे 15 पैशापासून तर 25 पैशापर्यंत ते व्हेरी पण होतं पर सायकल. ओके. तर इट इज नॉट दॅट मच कॉस्टली फॉर स्टॅक. पण नाही, आता स्टॅकला राहूया. आता स्टॅकला एक झालं तर बेसिकली 6,000 ते 8,000 मेंटेनन्स ॲन्युअल म्हणजे ॲन्युअली खर्च 8,000. येस. प्रत्येक लिफ्टिंगला 25 पैसे. याच्या व्यतिरिक्त जर काही तांत्रिक बिघाड झाली की बंद पडलं किंवा हे, तर हा AMC मध्ये कन्व्हर्ट होऊन जातो. हो. आता त्यामुळे ते AMC घेताना तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह घेत आहात की नॉन कॉम्प्रिहेन्सिव्ह घेत आहात ओके हे बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस कॉम्प्रिहेन्सिव्ह होऊन सुद्धा त्यात काही गोष्टी असतात की खाली स्टार मार्क जसं पॉलिसीमध्ये आपल्या असतं तसं आपण ते नेमकं तेच बघत नसतं, तर ते तिथं बघणं गरजेचं असतं. तर तेही आपण सगळं चेक करून त्या पहिल्या पॅकेज म्हणजे मटेरियल घेऊन येणार की नाही येणार. म्हणजे काही काही वेळेस कसं असतं की इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स कवर्ड नसतात.
कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे कॉम्पोनंट. कुठलाही मॅन्युफॅक्चरर जो असतो तो त्याच्या डिझाईनची गॅरंटी घेत असतो, राईट, त्याची वॉरंटी देत असतो. त्याच्या फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर्ड आयटम जे असतात स्टील पार्ट त्याची तो तुम्हाला नक्कीच गॅरंटी देणार. पण जो ते ट्रेड म्हणून घेत असतो, तुमचे सेन्सर्स असतील, लिमिट स्विचेस असतील, वायर रूप असतील, चेन असेल, सिलेंडर असेल, पॉवर पॅक असेल, त्याच्या होज पाईपलाईन असतील, त्याचे काही व्हॉल्व्स असतील, तर हे बॉट आउट आयटम असतात त्यांना पण. सो आपल्याला ती बॅक टू बॅक जर वॉरंटी हवी असेल तर ती कॉन्ट्रॅक्टच्या वेळेसच डिस्कस करणं गरजेचं असतं. बरोबर, की बाबा रे 2 वर्षापर्यंत तरी तुला मला सगळं द्यावं लागेल किंवा 12 महिन्यामध्ये काही झालं तरी तुला द्यावं लागेल, आणि हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून जसं मी तुम्हाला म्हटलं की मी टेक्निकल कम्पॅरेटिव्ह तर दिले, तुम्ही व्हेंडरही फायनल केलात, पण त्याचं फर्दर डॉक्युमेंटेशन एका पानाचं कधीच असू शकत नाही. बरोबर, ते अनफॉर्च्युनेटली आमच्या इंडस्ट्रीमध्ये एका पानाचं किंवा 2 पानाचंच होतं. तर ते आपण एक वर्क ऑर्डरचा ड्राफ्ट बनवून आपल्या कस्टमरला देतो, ज्यात हे सगळे मुद्दे कव्हर असतात. ओके, अगदी म्हणजे इमर्जन्सी केसला कसं असेल, तुमचे SOP कसे असतील, मेंटेनन्सचे कॉल आल्यापासून तुम्ही कमीत कमी किती वेळा तिथे आले पाहिजे. आमच्या इथल्या लोकांना पण ट्रेनिंग देऊन ठेवा, सो दॅट आम्ही पण काही गोष्टी मॅनेज करू. कारण शेवटी कसं आहे, पॅनिक कॉल जेव्हा असतो त्यावेळेस तुम्ही कितपत त्या माणसाला शांत करून ती केस हँडल करता पहिल्या 15 मिनिटात, ते फार इम्पॉर्टंट असतं. राईट, आणि दॅट इज समथिंग कॅन बी डन बाय अ सिक्युरिटी पर्सन ऑल्सो ऑर ऑपरेटर ऑल्सो. त्या लेवलच्या ह्या सगळ्या सिस्टीम आहेत. हो, पण अनफॉर्च्युनेटली कसं असतं की नाही, ठीक आहे ना, वेंडर को दिया तो कलेगा, उसको आना ही पडेगा, ठीक आहे ना, तो येईल. पण तोपर्यंत आपला जो कस्टमरची गाडी अडकली, त्याला जायचं असेल कुठेतरी, तर त्याला ईज ऑफ कन्व्हिनियन्स त्या क्षणाला आपण काय देतो हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी ते बऱ्याचच म्हणतो की तुम्ही त्या ऑपरेटरलाही ट्रेनिंग द्या, त्या सिक्युरिटीलाही ट्रेनिंग द्या. तुमच्या सोसायटीमधला जो कोणी त्या पार्टकडे मेंटेनन्स बघणारा असेल त्या व्यक्तीलाही ट्रेनिंग द्या. जेवढं तुम्ही त्या सिस्टीम बरोबर कन्व्हर्संट व्हाल, ज्या सिस्टीमचं समजून घ्याल, ती आपली म्हणून वापरणार ना, तर तुम्हाला त्रास फार कमी होतील. राईट, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी बऱ्याच वेळेस AMC जेव्हा कॉल हँडल केले होते, खूप चांगल्या कंपनीमध्ये जेव्हा मी पूर्ण रोल तो परफॉर्म केला होता, त्यावेळेस आय हॅव सीन ऑल दिस काइंड ऑफ कॉल्स. आणि तेव्हा आम्ही कस्टमरला एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेस म्हणतात लोक, म्हणजे आता मॅनेजमेंटचे लोक म्हणतात असं की ज्यादा एज्युकेट मत करो कस्टमर्स को, नाही तो अपने पास आएगा ही नाही, असे बोलणारे काही ओनर्स मी बघितलेत माझ्या वैयक्तिक प्रोफेशनल करिअरमध्ये. पण माझं स्पष्ट म्हणणं त्यावरती एकच होतं की जोपर्यंत तुम्ही त्या एंड युजरला स्ट्रॉंग करत नाही, ती सिस्टीम वापरण्यासाठी एज्युकेट करत नाही, तोपर्यंत हे मार्केट मॅच्युअर होणार नाही. बरोबर, आणि इथं कोणाची मोनोपोली असू शकत नाही. शेवटी हा सिस्टीम आणि सर्व्हिस ड्रिव्हन बिझनेस आहे, आणि जो सर्व्हिस चांगली देईल त्यालाच पुढे रिपीट बिझनेस मिळणार आहे. आणि तो म्हणजे ती काळ्या दगडावरची पांढरी रेषा, असं मी तरी माझ्या 22-23 वर्षामध्ये हेच शिकलो आहे. तर ते एज्युकेट करणं फार गरजेचं असतं, आणि मेंटेनन्स सोपा आहे, डिफिकल्ट काहीच नाही आहे. आता याच्यात एक खूप मोठी म्हणजे हा एन्झायटी म्हणा किंवा एक भीती आहे किंवा काही, हा किती सेफ असतो. म्हणजे आता मी गाडी लावली, लगेच पडेल का माझ्यावरती, दुसऱ्या गाडीवरती पडेल का, किंवा ते सरकून येईल का खालती वगैरे वगैरे. तर आता म्हणजे ऑब्व्हियसली मी जर हँडब्रेक लावलं नाही आणि स्लोपमध्ये लावलं तर माहिती आहे ते म्हणजे ड्रायव्हरची चूक असेल. पण इन जनरल ते सिस्टम किती रिस्क फ्री आहे किंवा फुल प्रूफ आहे? आता तुमच्या या प्रश्नामध्ये ना बरेच कंगोरे आहेत, म्हणजे त्याची उत्तरं देताना मला सिस्टीम स्पेसिफिक जावं पण लागणार आहे, पण ते खूप वेळ घेईल. म्हणजे त्यावरती अजून एक सेशन पण तुम्ही मला बोलाल मे बी. पण एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कसं आहे की या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत ना, यांची ड्युटी सायकल आपण जी म्हणतो, ते ह्या सगळ्या ड्युटी सायकल S3 S4ला चालतात. म्हणजे दिवसातनं 2-1 वेळेस तुम्ही ऑपरेट करत असतात. पण त्यांचं डिझाईन जे केलेलं असतं ना, ते S1 ड्युटीसाठी केलेलं असतं. S1 म्हणजे एकच म्हणजे कंटिन्युअस ड्युटी सायकल तुम्ही. अच्छा, जसं आपला शुगर फॅक्टरीमध्ये एकदा बॉयलर पेटला तिथं पूर्ण गाळीप हंगाम सगळं साखरेची पोती जमा होईपर्यंत तो फिरतच असतो. आणि एकदा बॉयलर थांबला मग तो कन्व्हेअरही चालू असतो, सगळं चालू असतं. किंवा तुमच्या एखादा हॉइस्ट असतो, त्यात तुम्ही वेअरहाऊसला सारखा ऑन ऑफ लेफ्ट राईट फ्रंट बॅक अप डाऊन करतच असतात, तर त्याला म्हणतात S1 ड्युटी सायकल. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस वापरत राहिलात तरी ती चालेल, यासाठी ती डिझाईन केलेली असते. ओके. आता ते झालं ड्युटी सायकलचं, पण आपल्याकडे एक्झॅक्टली ड्युटी सायकल ऑपोजिट आहे. म्हणजे पॅसेंजर एलिव्हेटर दिवसातनं 200-300 वेळेस वर खाली होईल, डिफरंट मजल्याला येऊन थांबेल. सो इट इज ऑपरेशनल. त्याच्यामध्ये तुम्ही रेलवरती त्याला फिरवत असतात. पण इथं ह्या सिस्टीम ज्या असतात ह्या बऱ्याच कॉम्बिनेशन्समध्ये असतात. काही सस्पेंडेड वायर रोपवरती असतात, काही सिलेंडर लिफ्ट करत असतो, काही कॅन्टिलिव्हर लिफ्टिंग असतात. ऑटोमॅटिकमध्ये तर अजून वेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. पण डिझाईन करत असताना सेमी ऑटोमॅटिकमध्ये प्रामुख्याने बोलायचं झालं तर ज्यात स्टॅक आणि पझलची कॉम्बिनेशन येतात. तर या सगळ्या सेमी ऑटोमॅटिक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये
सगळे सेफ्टी इंटरलॉक्स असतात. मग 2 टाईपचे सेफ्टी इंटरलॉक्स आहे. एक म्हणजे मेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रिकल ऑपरेट नाही झालं तरी पण तो मेकॅनिकल येऊन तिथे थांबला आणि त्याच्या खाली त्याला येऊ देणार नाही, भले तो पॅलेट अपडाऊनचा असेल लेफ्ट राईटचा असेल. दुसरं म्हणजे इलेक्ट्रिकल सेफ्टी असतात की प्रत्येक पॅलेटचं एक पोझिशन ठरलेली आहे की जिथे जाऊन त्याने थांबणं अपेक्षित आहे. लेफ्टला जात असेल तर तिथे थांबणं अपेक्षित आहे. तर ते लिमिट स्विचेसवरती ते सगळं होत असतं पझलमध्ये. तर तुम्ही त्याला डबल सेफ्टी देऊ शकतात की बाबा एक लिमिट स्विच फेल झाला तर दुसरा पण तिथं देऊन आपण त्याला सेफगार्ड करू. हे बाय डिफॉल्ट असतं की हे द्यावं लागतं? तर हे कसं असतं ना की तिथंच विषय येतो की तुम्ही टेक्निकल कंपॅरिझन कशी करतात. आजपर्यंत जी काय निगोसिएशन्स किंवा जी काय फायनलायझेशन मोस्टली होतात ती पर कार रेटवरती होतात आणि कॉन्ट्रॅक्ट डन होतो कमर्शियल नाही. पण ही सगळी फीचर्स त्या याच्यात आहेत की नाही, त्याची काय टेक्निकल स्पेसिफिकेशन्स हे कोणी जास्त चेक करत नसतं. म्हणजे आज या पॉडकास्ट थ्रू आपण आपल्या बऱ्याचशा अशा व्ह्युअर्सला आज इनडायरेक्टली सांगतो की ह्या गोष्टी तुम्ही प्लीज बघा. आणि त्यात मला असं काहीच वाटत नाही, कारण याच्यासाठीच आपण हे सगळं सुरू केलेलं आहे. बरोबर. आणि सगळं आपल्याकडनं होणारही नाही, पण त्यामुळे जेवढे लोक अवेअर होतील तेवढं चांगलं. तर टेक्निकल त्याच्यामध्ये त्याने सेफ्टीज काय दिलेल्या आहेत. आता साधा प्रश्न आहे की मोटर्स, तर बऱ्याच टाईपच्या मोटर्स आहेत. इनलाईन हेलिकल असते, वर्म रिड्युसर असतो. तर बरेच व्हेंडर्स वर्म गिअर मोटर पण वापरतात. तर वर्मचा सिम्पल प्रिन्सिपल असतो की तो सेल्फ लॉकिंग असतो. वरती नेऊन ठेवलं की तो खाली येणारच नाही, कारण तो त्या गिअरचा रेशोच तसा डिझाईन केलेला असतो की तो रिव्हर्समध्ये जातच नाही, तो लॉक होतो. त्याला जोपर्यंत तुम्ही पॉवराइज इनपुट देत नाही तोपर्यंत तो फिरून त्याला खाली येऊ देत नाही. अच्छा. किंवा मग हायड्रॉलिक असेल तर हायड्रॉलिकला तुम्ही सिलेंडरने वरती उचललेलं आहे. मग ते पॅलेट जेव्हा जातं वरती त्यावेळेस तुम्ही त्याला एअर प्रेशर आणि फ्लुइड प्रेशर हे सगळं पंप करून वरती पाठवतात. पण जेव्हा तो पोझिशन घेऊन थांबतो त्यावेळेस जेव्हा तुमची पॉवर पॅक बंद होते त्यावेळेस एअर निघून जाते बबल्सने आणि ऑइल परत त्याच्या होम कंडिशनकडे जायला लागतं. त्यामुळे ते पॅलेटला टेंडन्सीज आहे खाली येण्याची, म्हणून तिथे मेकॅनिकल लॉकही द्यावे लागतात. अच्छा. तर ते कोण किती देतं हेही चेक करणं गरजेचं. म्हणजे हायड्रॉलिक करूनही मेकॅनिकल लॉक? येस, त्याला कंपल्सरी असतं. अच्छा. मोटर्स असेल तर मोटरला इनबिल्ट ब्रेक असतो. म्हणजे ब्रेक तुमचा शाफ्ट फिरण्यासाठी तुम्ही त्याला सप्लाय दिला मोटरला, तर ती एक साधारणतः 8 मीटर पर मिनिटच्या स्पीडने त्या पॅलेटला वर खाली करते. पण याच्या करत असताना अचानक लाईट गेली तर मग काय बाबा, मग कुठेतरी थांबलं पण पाहिजे ना. तर जसा सप्लाय कट होतो तशी ती शाफ्टला मोटर पकडून घेते. अच्छा. तर ते ब्रेक जो असतो तो त्याला पकडतो आणि पॅलेट तिथल्या तिथे थांबतं, म्हणजे ते खाली येणार नाही. ओके. आणि कसं असतं या सगळ्या सिस्टीम्स डिझाईन वाईज सगळ्या एकदम ओके असतात. जे काही आजपर्यंत मी ॲक्सिडेंट म्हणणार नाही, त्याच्यामध्ये थोडेसे मिसहँडलिंग असतात त्या गोष्टी. या बऱ्याच वेळेस साईटवरती जे इन्स्टॉलेशन होतं ते इन्स्टॉलेशन घाईगडबडीमध्ये झालं असेल किंवा त्याचं मॉनिटरिंग झालेलं नसेल, किंवा शेवटी जो OEM असेल त्याचा एखाद दुसरा इंजिनियर साईटवरती असतो आणि बाकी सगळं कॉन्ट्रॅक्टरच करत असतो. तर त्याने केलेलं सगळं बरोबर आहे की नाही, तर हे कधी चेक होत नसतं आणि त्यामुळे कधी कधी जी गोंधळ होती ती तिथंच होते. म्हणजे करण्यासाठी आय थिंक तर माझं स्पष्ट मत आहे की तुमच्या सिस्टीममध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल किंवा इन्स्टॉलेशनचा डिफेक्ट असेल, तर जे काय व्हायचं ते पहिल्या 1 महिन्यातच होणार आहे. अच्छा. म्हणजे जे काय व्हायचं आहे चांगलं वाईट त्याच्यातनं ते पहिल्या महिन्यातच त्याचं ऑपरेशन चालत असेल तर होतं. मग हे होऊ नये यासाठी आपण जेव्हा PMCचा रोल परफॉर्म करतो त्यावेळेस आपण 2 गोष्टी आवर्जून आपल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या व्हेंडरला करायला होतं की जेव्हा तुम्ही समजा 20 गाड्यांचं पझल दिलेलं असेल तर नॉर्मली प्रत्येक पॅलेटवरती गाडी टाकून दाखवतात. तर आपण म्हणतो की 20 मधल्या ॲटलिस्ट 50% तरी लोड करा आणि फुल लोड ट्रायल त्याला आपण घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचं जे स्ट्रक्चर असतं, तुमच्या वायर रोप्स असतात त्या सगळ्या त्यांच्या लेंथला येतात. कारण सगळ्या गाड्यांची वजनं सारखी नाही आहेत. बरोबर. कुठली गाडी 1600 किलोची, कुठली 2 टनाची आहे. बरोबर. त्यामुळे तेवढं ते अनइव्हन होत असतं. आणि सर्व्हिसिंग ही मंथली कोणी येत नाही, मॅक्झिमम टाईम क्वार्टरली येतात. 3 महिने वेळ खूप आहे आणि त्या सिस्टीम कोणी वापरते कोणी वापरत नाही आहे. तर हा सगळा भाग त्या सिस्टीम डिझाईनमध्ये असतो. ओके. आणि ते इन्स्टॉलेशन प्रॉपर झालं आहे की नाही हे सगळं आपण चेक करतो. आपण आपलं एक छोटंसं सर्टिफिकेट त्याच्यातनं देतो की आम्ही हे सगळं चेक केलेलं आहे आणि त्यातनं ॲज पर द SOP ते इन्स्टॉलेशन सगळे झालेले आहेत आणि गुड टू गो फॉर युसेज. आता अजून एक प्रश्न आम्हाला एका साईटमध्ये आला होता की स्टॅक होतं आणि खालती कार नव्हती आणि वरती होतं. आता याच्यात एक प्रश्न आहे की जर कोणी माणूस खालती थांबलेला आहे किंवा मुलगा थांबलेला आहे, छोटे मुलं किंवा मुलगी, आणि जर तेव्हा पॅलेटला आपण खालती बोलवलं, ओके, आता हा एक्स्ट्रीम केसमध्ये याला आपण ॲक्सिडेंट म्हणू, याला काही ऑटोमॅटिक सेन्सर असतात का जेणेकरून ते वरती येत नाही आणि हे सेन्स कसं करतं हे?
स्टॅक पार्किंगमध्ये पण 2 प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला मोटर आणि हायड्रॉलिक असे 2 शब्द वापरले. तर मोटराईज स्टॅक पण असतात ज्याला 4 कॉलम असतात. ते 4 कॉलमवरती पॅलेटला वर खाली घेतं आणि 2 कॉलमवाला हायड्रॉलिक असतं. तर नॉर्मली 4 कॉलमची जी सिस्टीम असते मोटराईज, तिला एक डायगोनल सेन्सर असतो. ओके. पण तो थ्रू बीम असतो फक्त, तो काही असा कर्टन सेन्सर नसतो. ओके. तो थ्रू बीम काय करतो की त्याचं काम म्हणजे एकदम सिम्पल आहे की वरची गाडी जर खाली आणायची असेल तर खाली गाडी नको, आणि खाली जर गाडी असेल म्हणजे तो बीम कट झालेला आहे, तर त्या छोट्याशा रिले लॉजिकमधनं तो फीडबॅक गेलेला असतो की बाबा खाली काहीतरी आहे, तू आणू नकोस. पण तो बीमच आहे. आता 5x2.5 2700 जे माप म्हणलो आपण, त्यातनं डायगोनल जर गेला तर त्याच्या सेन्सरच्या इकडे आणि इकडे कोणी उभं असेल तर तो सेन्स करत नाही. ओके. कारण ही सगळ्यात बेसिक मेकॅनिकलमध्ये हा सगळ्यात बेसिक सिस्टीम आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर सेन्सर लावू शकतो, पण इट विल कॉस्ट ॲडिशनल. त्यामुळे ती प्राईस जर माझा बिल्डर रेडी असेल स्पेंड करायला त्या फीचरसाठी, तर डेफिनेटली व्हेंडर्स आर देअर टू गिव्ह दॅट फीचर. म्हणजे हायड्रोलिक स्टॅकमध्ये सेन्सर नसतोच, तुम्ही मागितला तरच मिळतो, तो ऑप्शनल असतो. ओके. कारण त्याला 2 कॉलम बाजूबाजूलाच असतात. तो असंच सेन्सर लागणार, फक्त पुढे आणि मागे कळणारच नाही. ओके. त्यामुळे कसं असतं ना की याच्यामध्ये तुम्ही प्रश्न बरोबर तुमचा आहे की खाली कोणी उभं असेल तर. म्हणून काय असतं ना की जेव्हा तुम्ही त्या सिस्टीमला कमांड देतात, ते जे काही युनिट असतं ज्याच्यावर तुम्ही चावी घालतात आणि अप किंवा डाऊन हे कमांड देतात, तर ते इंचिंग ऑपरेशन त्याला आपण देत असतो. म्हणजे चावी तुम्हाला धरूनच ठेवायची असते. आता तुम्ही समजा तुमच्या बॉसचा फोन आला, तुम्ही अप डाऊन करायचा प्रयत्न करता आणि तेवढ्यात कोणतरी मुलगा गेला, तर तुमची पहिली रिॲक्शन काय असते, तुम्ही चावीवरनं हात काढतात. जसे तुम्ही चावीवरनं हात काढला ते पॅलेट जागेवरच थांबतं. आणि ते इंचिंग असल्या कारणाने तुम्ही सिस्टीमच्या समोरच उभे आहात. त्यामुळे तुमची आयसाईट 90 to 95% कव्हर करते त्या एरियाला. त्यामुळे तुम्हाला ती व्हिजिबली ते सगळं दिसतं. हा सेमी ऑटोमॅटिकचा फायदा आहे. ओके. सेमी ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला सगळं डोळ्यांनी दिसतंय. 4 मीटरच्या हाईटमध्ये, 5 मीटरच्या लेंथमध्ये, 2700च्या विड्थमध्ये तुम्हाला दिसतंय की बाबा खाली काय असेल तर तुम्ही पटकन चावीवरनं हात काढा. आणि सेकंडली त्याचं स्पीड एवढं नसतं, आणि तो नसतो स्पीड. आणि इट इज लाईक सिम्पली स्लायडर्स असतात त्याला, आणि त्या सेल्फ पेटनेस तो खाली येत असतो डाऊनला. लिफ्टिंगच्या वेळेस तरी मी मोटरने पुश करत असतो, पण सेल्फ पेटने गाडी डाऊनला जेव्हा येत असते त्यावेळेस ती त्याच्यापेक्षा अजून स्लो येते. म्हणजे त्याला लागतात 35 ते 40 सेकंद हा त्याचा डाऊन टाईम असतो. ओके. लिफ्टिंगच्या वेळेस थोडं 35 सेकंदात, म्हणजे 2 मीटर कव्हर करायला. 2 मीटर 2100चा स्ट्रोक असतो तो. तर सेफ असतात अशा. पण कसं असतं, जसं तुम्ही लहान मुलांचा विषय म्हणला, तर मी बऱ्याच माझ्या प्रोजेक्ट्समध्ये रिक्वेस्ट करत असतो माझ्या कस्टमर्सला की तुम्ही त्याला एक फेन्सिंग देणं पण गरजेचं आहे. कारण सोसायट्या एवढ्या छोट्या येतो की लॉबी कुठे आणि लिफ्ट कुठे, आणि तिथनं पोरं लपंडाव खेळतात, पळापळी करतात, त्यात कोणी पॅलेट खाली आणत असेल तर त्याला लागणारच आहे. त्यामुळे त्याच्या बाजूला तुमच्या फेन्सिंग असल्या पाहिजे, त्यातनं वर्किंग एन्व्हलप सिक्युअर करून घेतात तुम्ही. मग त्यालाही कळते की इकडे यायचं नाही मला, आणि पार्किंगवाल्यालाही माहिती की तिकडनं कोण येणार नाही. त्यामुळे त्याने जरी अनावधानाने बटन जरी दाबलं तरी ते खाली येणार, खाली कोणी नसेल. ही काळजी घेतलेले बरं, आणि ते आपण रिकमेंड करत असतो आपल्याकडे. आता हे झालं स्टॅकचं. आता सिमिलरली जेव्हा मी पझल बोलतोय, आता मी पझलमध्ये मी स्ट्रक्चरली येतो. पहिला पझल आहे जिकडे 6 खटके आहेत आणि 5 बसतात. ओके. म्हणजे ते आय थिंक ते एक पहिला स्टँडर्ड आहे. याचं AMCचा खर्च किती होतो आणि याचं युटिलायझेशन किती असतं इलेक्ट्रिसिटीचं? याच्यामध्ये पण साधारणतः तुमचं इलेक्ट्रिसिटी जी असते ती तुम्ही कुठलं पॅलेट कुठल्या मजल्यावरनं मागवत आहात त्यानुसार ते व्हेरी होतं. तर इथेही तो व्हेरिएशन साधारणतः 30 ते 35 पैसेपर्यंतच असतो. कारण याच्यामध्ये कसं आहे ना की तुम्ही तिथेही एकच पॉवर पॅक ऑन करत होता स्टॅकला, आणि इथे तुम्ही एका पॅलेटसाठी एकच पॉवर पॅक ऑन करत आहात ज्याला अप किंवा डाऊन करायचं आहे. आणि स्लाइड होताना ज्या मोटर्स असतात त्या फार कमी कॅपॅसिटीचे असतात. ओके. तर 50 पैशापेक्षा तुमचा पर सायकल जास्त खर्च नसतो इथे. ओके. एक सायकल ज्या तुम्ही अप किंवा डाऊन केलं राईट. त्यामुळे पझल आणि स्टॅकला खूप नॉमिनल कॉस्ट आहे तुमच्या ऑपरेटिंग. आणि मेंटेनन्सचा जर तुम्ही म्हणाल तर इथं पर पॅलेट घेतला जातो. स्टॅकला तुम्हाला पर युनिट होता. ओके. पर पॅलेट इथे पण साधारणतः 7 ते 10 हजारामध्ये ती व्हॅल्यू व्हेरी होते पर पॅलेट पर इयर. आता याच्यात 7-10 हजार तुम्ही एक पॅलेट बोलले, याला आता आपण 6 पॅलेट समजतो की 5? नाही. आता तुमचं जर समजा 2 ग्रीडचं पझल असेल, एक पीठमध्ये लेव्हल आहे, एक ग्राउंडला आहे आणि एक वरती आहे, 5 गाड्या बसतात, तर मी समजा 7,000 म्हटलं तर 7-5 35,000 रुपये त्या एका मॉड्यूलची कॉस्ट झाली. ओके. 35,000मध्ये ते आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह तुम्हाला सर्व्हिसेस देतील, ज्याच्यामध्ये समजा सेन्सर गेला, म्हणजे जे एक वेकंट आहे त्याला आपण नाही 3 असते ती धरली नाही जात. ओके. आता आलो आपण 9च्या पझलला.
ओके. जिकडे 9 तीन पॅलेट ब्रिक, आहे 9 minus आणि एक, आठ आणि गाड्या एक, तुमच्या 8. होतात. ओके, तर आता हे स्टँडर्ड आता रिडेलॉपमेंटमध्ये मोस्टली तेच आहे. तर त्याच्यात हा रेशो सेम आहे की काही सेम आहे सेम. म्हणून मी तुम्हाला व्हेरिएशन म्हणजे पर पॅलेट 35 ते 50 पैसे पर सायकल. शेवटी काय एकच रकाना आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. ओके. 2 मीटर खालनं वरती यायचं किंवा वरनं खाली यायचं आहे आणि तो एक रकाना 2 मीटर 2500 इकडे किंवा तिकडे सरकवायचा आहे बस. ओके. मधनं स्प्लिट करा किंवा कोपऱ्यातनं इकडे आणा, तेवढंच जाणार तुम्हाला, त्यापेक्षा जास्त नाही. आणि आणि हे रेसिडेन्शियल अँड कमर्शियलचे जे पर युनिट रेट आहेत ते थोडे कमी जास्त असतात, त्यानुसार थोडंफार बदलू शकतो इलेक्ट्रिसिटी. म्हणून मी पैसे सांगण्यापेक्षा मी युनिट सांगतो की एवढे युनिट तुमचा खर्च आहे, गुणिले तुमचा कमर्शियलचा जो रेट असेल तर तुम्ही करून घ्या. अंडरस्टूड. येस, तर ते देतो आपण. आता याच्यात एक आहे की ही पार्किंग AMC झाली आणि रनिंग कॉस्ट झाली. येस. एक पॅलेटचं जनरली मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनी जे आहे त्याच्यात एक पॅलेट इन्स्टॉल करण्याचा खर्च किती होतो, इन्क्लुडिंग द पॅलेट? हो, आता त्याला आपण म्हणूया की डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय, इन्स्टॉलेशन आणि 1 वर्षाची वॉरंटी, ही जे काही स्टँडर्ड आहे ती. तर स्टॅक पार्किंगचे तुम्हाला कॉम्बिनेशन्स कसे याच्यानुसार पण ठरतं, कारण बऱ्याच प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पॉवर पॅक कंबाईन करता येत नाही. पझल असतं, मग कुठेतरी कोपऱ्यात एकच युनिट स्टॅकचं असतं, मग परत आणि मी नेहमी सांगतो की कंबाईन करायचं नाही. स्टॅकचे स्टॅकला ठेवा, पझलचे पझलला ठेवा, पझल इंडिव्हिज्युअलच ठेवा. बरेच लोक कंबाईन करतात, 2 पैसे वाचवतात त्याच्यामधनं, पण बिल्डरला ते माहीतच नसतं की याने कंबाईन केलेलं आहे. तुम्हाला कंबाईन करायचं असेल तुम्ही सांगा समोरनं की सर आम्ही हे सगळं कंबाईन करून एकाच पॉवर पॅकवरती चालवतो, त्यामुळे ही प्राईस कमी आलेली. ती बऱ्याच वेळेस निगोसिएशनच्या वेळेस ते होऊन जातं आणि नंतर जेव्हा लावलेलं असतं त्यावेळेस सर मेरे तो ड्रॉइंग दिया था आपने अप्रूव्ह किया हुआ है, तर हे कोणी बघत नसतं. म्हणून तो जो काय पझल किंवा स्टॅकचा जो कॉम्बिनेशनचा जो विषय आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या ह्या सगळ्या कॉस्ट ठरतात, तर त्या कॉस्ट सगळ्या रिलेव्हंट आहेत. आता पझल जर समजा तुम्ही जसे ग्रिड म्हणलात 8 गाड्यांचं एक पझल, तर त्याची मार्केटमध्ये कॉस्ट जर इंडिव्हिज्युअल पॉवर करते असेल तर तुम्हाला साधारणतः 2 लाखापर्यंत तुम्हाला तो खर्च पर कार जाऊ शकतो. पर पॅलेट? हां, पर कार पर पॅलेट, म्हणजे 8 गुणिले 2 लाख तुम्ही म्हणा, म्हणजे 16 लाख. मग ते निगोसिएशन अजून कमी करून तुम्ही सगळं क्वांटिटी वाईज त्या प्राइजेस. आणि 1+1 स्टॅकला 1+1 साधारणतः 1,40,000 1,50,000पर्यंत पर युनिट त्याची कॉस्ट असते. जर म्हणजे त्यांची पूर्ण युनिट अखंड युनिट, फक्त तुम्हाला त्यांना स्लॅब जो त्यांच्या याच्यानुसार लागतो तो करून द्यावा लागतो आणि वरती सपोर्टसाठी जागा असली पाहिजे. ओके. आणि 4 ते 5 सिस्टीम एका पॉवर पॅकवरती असेल तर साधारणतः ही कॉस्ट त्यांना पडते. पण यातही बरेचसे फरक येतात. जर तुमची फुटप्रिंट खूप असेल, जसं माझ्या आता काही साऊथचे कस्टमर्स होते तर त्यांच्याकडे 1000 स्टॅक लागतात, तर तिथे बॉल गेम कम्प्लिटली वेगळा असतो. हां, बरोबर. आणि आपल्या रिडेव्हलपमेंटमध्ये लागून 15-20 युनिट असतात, त्यामुळे मग असं असतं की व्हेंडर टू व्हेंडर ते रेशो बदलतात. तर पण ही साधारणतः रेंज हीच आहे. आणि असं म्हणजे आता जेव्हा आम्ही डेव्हलपर बरोबर आम्ही जेव्हा चर्चा करतो तर एक आहे की बेसमेंट जायचा हा एक खर्च आहे डेव्हलपरला, कारण खालती जावं लागेल त्याला. बरोबर. एस्केवेशन करायचं, वॉटरप्रूफिंग सगळं झालं. तर पार्किंगमध्ये असं काय असतं का की वरती प्रेफरेबल आहे किंवा खालती प्रेफरेबल आहे, त्यांनी डायनामिक्स चेंज होतात प्राईसचे, असे काय असतात का? नाही, जेवढं तुम्ही खालनं रिव्हर्स पुलिंग कराल तेवढे तुमची डेफिनेटली थोडी ताकद जास्त लागणार आहे तुम्हाला. ओके. मग ती ग्राउंडच्या वरती नेताना पण लागतेच खरं तर. ओके. कारण तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच जात आहे. पण मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही जर मला म्हणाल तर 1 लेवल किंवा 2 लेवलपर्यंत तुम्ही खाली पिटमध्ये गेलं काही प्रॉब्लेम नाही, कारण 2 लेवलपर्यंत माणूस मंकी लॅडर घेऊन उतरू शकतो, त्याला ॲक्सेसही आहे. किंवा उद्या इमर्जन्सी आली तर आपण त्याला चेन पुलिस ब्लॉक लावून लिफ्टही करू शकतो. पण 3 पॅलेट तुम्ही उचलू नाही शकणार. 3 गाड्या 6 टन वगैरे सगळं वजन डिफिकल्ट होतं. आणि शेवटी कसं आहे की जेवढं तुम्ही त्या कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशनमध्ये जाणार तेवढे तुमचे व्हेंडर्सचे ऑप्शन लिमिट त्याला येतं. काही प्रोजेक्ट आहेत ना जिथे -3 चाललो आहे आम्ही, आणि किंवा आम्हाला ऑटोमॅटिक घेतल्याशिवाय पर्यायच नाही आहे. राईट. आणि त्याच्याशिवाय तो प्रोजेक्ट व्हायबलही होत नाही. म्हणजे आर्किटेक्ट पण म्हणलेत, RCC पण म्हणलेत, आणि शेवटी वी आर गोईंग फॉर दॅट विच इज कॉस्टिंग वे हायर दॅन वॉट प्राइसिंग वी आर डिस्कसिंग. अच्छा. पण तिथे ते घ्यावंच लागतं आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर प्राईस रेंजमध्ये तुम्ही जसं म्हणलात की ह्या ॲफोर्डेबल आहेत आणि त्याचा ROI बिलीव्ह मी फार चांगलाच आहे. फक्त त्या व्यवस्थित वापरल्या गेल्या पाहिजे आणि ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या फॉलो झाल्या पाहिजेत. कारण शेवटी याचा मेंटेनन्स सायकल काय, क्वार्टरली वन्स? हां, म्हणजे क्वार्टरली वन्स ही स्टँडर्ड फिलॉसॉफी आहे. हां, तुमच्याकडे जर फुटप्रिंट खूप असेल तर मग ते
मंथली येऊन व्हिजिटही करतात. काही काही वेंडर्स असे इनिशिएटिव्ह घेतात. ओके. म्हणजे मी माझे काही कमर्शियल प्रोजेक्ट घेतले तिथं खूप क्राऊडेड आहेत आणि खूप ट्रॅफिक फ्लो हेवी आहे. तर देअर वी आर रिक्वेस्टेड की तुम्ही मंथली येऊन एकदा सर्व्हिसिंग नाही पण येऊन चेकिंग करून जायचं आणि जिथे कुठे लागेल तिथे तुम्ही सर्व्हिसिंग करून घ्या. ओके. कारण मला अप टाईम गॅरंटी 99% हवीच आहे त्या प्रोजेक्टला. अदरवाईज इट विल नेवर बी अ सक्सेसफुल प्रोजेक्ट. तर तसं आपण करतो. आता हे झालं ग्राउंड मेकॅनिकल जमिनीवरचा. एक अजून काही काही ठिकाणी आम्ही बघितले ते आहे कार लिफ्ट. येस. ओके. तर पहिली गोष्ट तर कार लिफ्टला वेटिंग टाईम किती आहे? म्हणजे आता तो प्रश्न कसा आहे ना की तुम्ही कुठली लिफ्ट वापरतायत, त्यातले कॉम्बिनेशन्स कसे आहेत. तुमच्याकडे एकच लिफ्ट आहे की 2 लिफ्ट आहेत? आता एकच असेल तर आताच्या नवीन नियमानुसार एक लिफ्ट तर अलाउ करतच नाहीत. ओके. म्हणजे दे विल ऑलवेज इन्सिस्ट टू गो फॉर सेकंड लिफ्ट. ओके. ती जागा कुठनं शोधायची एक मोठं दिव्य असतं. आणि पण समजा आपण धरूया की एकच लिफ्ट आहे जी बऱ्याच प्रोजेक्टला आजही आहेच. तर कसं असतं ना की तुमच्याकडे जर बेसमेंट 1 आणि बेसमेंट 2 एवढाच फक्त ट्रॅव्हल असेल तर त्या लिफ्टमधले मी किती पण स्पीड वाढवले, 1 MPS वगैरे घेतलं, 1.5 MPS, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण तुमचे ट्रॅव्हल कमी आहे खूप. 2च बेसमेंट जायचं आहे. त्यातले 2 बेसमेंट म्हणजे दुसऱ्या बेसमेंटला जाताना तुम्ही 5 मीटर 5.5 मीटरचा ट्रॅव्हल करतात फक्त आणि तिथे तुम्ही खाली येऊन थांबतात आणि दरवाजा ओपन होतो. तर हे सगळं होण्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 ते 3 मिनटं खूप झालेत, बिईंग अ हायड्रॉलिक सिस्टीम. आता हायड्रॉलिक त्याच्यात पण आहेत आणि मेकॅनिकल ट्रॅक्शन पण आहेत, ज्याला आपण आता MRL टाईप पण डिझाईन त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर ज्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला 20 मीटरपर्यंतचा ट्रॅव्हल असेल अप टू 20 मीटर्स तिथे तुम्ही हायड्रॉलिक लिफ्ट घेऊ शकतात. आणि हायड्रॉलिक लिफ्टचा दुसरा ॲडव्हान्टेज असा असतो की तिला मशीन रूमवरती लागत नाही. ओके. जो तुमचा लास्ट लँडिंग असेल वरचा किंवा ग्राउंड फ्लोअरचा तर त्याच्यावरती एक टप्पा लागत नाही आपल्याला, जो बिल्डरसाठी फार महत्त्वाचा असतो. बरोबर. ती 2 मीटरची जी जागा असते ती ओव्हरहेड नंतर. पण काही काही वेळेस तुम्हाला 30 मीटर 40 मीटर जायचं असतं कारण बिल्डिंगची हाईटच 70 मीटर आहे. आणि पोडियम 2 घेतले आणि परत वरती 2 व्हीलर पार्किंगचा एक फ्लोअर घेतलेला आहे आणि त्याला मला कार लिफ्टनेच जायचं आहे. तर तिथं जाताना तुम्हाला मोटराईजच घ्यावं लागतात. मग त्यात तुम्ही ट्रॅक्शन विथ मशीन रूम घ्या किंवा MRL घ्या, तर त्या लिफ्ट असतात. मग तिथे तो त्या फ्लोअरनुसार तुमचा सायकल टाईम बदलतो, त्यानुसार ते स्पीडचे कॉम्बिनेशन बदलतात. आणि पण इफेक्टिव्हली जर तुम्ही ठोकताळा जर म्हणलात तर 2 ते 3 मिनिटामध्ये ती लिफ्ट तुमची त्या फ्लोअरपासून डेस्टिनेशन फ्लोअरपर्यंत येणं अपेक्षित असतं. 2 ते 3 मिनिट. 2 ते 3 मिनिटं. ओके. त्याच्यापेक्षा कमी मध्येच येतं सगळं. आता हा झाला मशीन टायमिंग. इंटरॅक्शन टाईम याच्यामध्ये कधीच नसतो. बरोबर. म्हणजे तुम्ही गाडीत बसलेले आहात, आता मी तर लिहून दिलेलं आहे सगळं त्या आतल्या केबिनमध्ये की गाडी बंद करा, टर्न ऑफ युअर इंजिन आणि विंडो खाली करून बसा गाडीमध्ये. पण सगळे गाड्या चालू ठेवूनच वरती खाली करत असतात. अच्छा. तर ती त्याच्यामागे रिझन एवढं असतं की शेवटी तुम्ही एका एन्क्लोज्ड केबिनमध्ये आहात जिला मागणं आणि पुन्हा दरवाजा आहे, 2 एक्झॉस्ट फॅन लावलेले आहेत आणि ते हवा ओढत आहेत मधली सगळे, आणि तुम्ही गाडी चालू ठेवली तर तुमचा कार्बन मोनॉक्साईड येणारच आहे आणि त्यातनं तुम्हाला सफोकेशन होईल. म्हणून गाडी बंद करणं हे पहिलं रिझन असतं. दुसरं म्हणजे चुकून एखाद्याचा ॲक्सिलेटरवर पाय पडला तर तो ड्राईव्ह आउट होऊ शकतो आणि मग ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून हँडब्रेक ओढून बाबा बस शांत. तर हे आपण सगळं त्यांना सांगत असतो. पण जेव्हा लिफ्ट पोझिशनला येऊन थांबते आणि दरवाजा ऑटोमॅटिक ओपन होतो त्यावेळेस काही टायमर दिलेले असतात की तो दरवाजा तेवढ्या वेळेपर्यंत उघडा असेल जोपर्यंत तो त्या लिफ्टमधनं बाहेर फ्लोअरला जात नाही. मग ती इंटरॅक्शन टाईम आपल्या हातात नसते. तिथं ड्रायव्हर टू ड्रायव्हर तो व्हेरी होतो. ठीक आहे. त्यामुळे तो टाईम याच्यात काउंट. आणि बहुतेक नवीन शिकत असेल त्याला जास्त वेळ लागेल काढायला. त्यामुळे बेसमेंटमध्ये जर 30 गाड्यांचं पार्किंग केलं असेल आणि एका लिफ्टने असेल तर 2-2 मिनटं तुम्ही फक्त लिफ्टचाच टाईम आणि 30व्याला किती वेळ लागेल तो टाईम कॅल्क्युलेट तसा करावा लागतो. आणि तो फॅक्ट आहे आणि तो प्रॅक्टिकली आहे. त्यामुळे लिफ्ट जेव्हा तुम्ही देत असाल त्यावेळेस तुमच्याकडे होल्डिंग एरिया असला पाहिजे. लिफ्टचं लोकेशन अशा ठिकाणी रिकमेंड करावं जेणेकरून प्लॉटमध्ये एंट्री येऊन त्याच्याकडे एक साधारणतः बराच ट्रॅव्हलिंग डिस्टन्स असेल आणि तिथं तो गाडी सोडून त्याच्या कामाला जाऊ शकतो आणि व्हॅलीवाला गाडी लावू शकेल. लिफ्ट तुम्ही सेंटर एंट्रन्सला दिली तर तुमचा बॉटलनेक तिथेच होतो. त्यामुळे आपण बऱ्यापैकी लिफ्ट आतमध्ये पुश करणं गरजेचं असतं. तर ते सगळं ट्रॅफिक फ्लोच्या अंडर त्या गोष्टी सगळ्या येतात. याचा आता जे आपण एक पॅलेटला आपण खर्च करत होतो तर कार लिफ्टची जनरली खर्च किती येतो? लिफ्टचा खर्च तुम्ही आता म्हणजे घ्याल तसा आहे खरं सांगायचं म्हटलं तर. मिनिमम काय? साधारणतः 2 स्टॉपची लिफ्ट असेल तर साधारणतः तुम्हाला 28 ते 30 लाखापासून ती सुरू होते. ओके. आणि मग कॉम्बिनेशन अक्षरशः लिटरली इट कॅन गो अप टू 50+ ऑल्सो डिपेंडिंग अपॉन युअर कॉम्बिनेशन्स.
तर मेन खर्च काय असतो, तुम्ही जी लिफ्ट जी ट्रॅक्शन वापरणार आहात आणि त्याचं जे लिफ्टिंग मेकॅनिझम आहे ते. बाकी तुमचे जे फ्लोअर वाईज डोअर्स ॲड होणार आहेत ते डोअरची कॉस्ट 2-3 लाखापेक्षा जास्त कधी नसते. ओके. SS घ्याल, MS पावडर कोटेड घ्याल, त्यानुसार सगळं असतं. लिफ्टमध्येही 2 कॉम्बिनेशन आहेत, 2 टन 2.5 टन. आणि मग त्यात आता लिफ्ट लकीली सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही म्हटलं तर त्याला PWD गाईडलाईन्स आहेत. म्हणजे हे गव्हर्नमेंट जसं आपलं पॅसेंजर एलिव्हेटरला एक सर्टिफिकेट देतो तसं याला पण कंपल्सरी सर्टिफिकेशन कंपल्सरी आहे. ओके. बाकी पार्किंगच्या कुठल्याही बाकीच्या प्रॉडक्टला ते सर्टिफिकेशन अजूनपर्यंत नाही आहे. पण कार लिफ्टला कार लिफ्टला आहे, बिकॉज इट्स अ ह्युमन ट्रॅव्हल, आपण माणसाला त्यातनं नेतोय म्हणून PWD डिपार्टमेंटची त्याला गाईडलाईन्स आहेत. सेफ्टी गव्हर्नर लागतो आणि बरेचसे त्याच्यामध्ये इंटरलॉक्स असतात. फुल कर्टन सेन्सर त्याच्यामध्ये देणं अपेक्षित असतं. एक्झॉस्ट फॅन असतात, मशीन रूमचे वेगळे डिझाईन्स असतात. हे सगळं चेक करून त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर येऊन सगळं इन्स्पेक्शन करून मग ते सर्टिफिकेट देतो. ओके. ते कंपल्सरी असतं. पण पार्किंगमध्ये असं काही सर्टिफिकेशन म्हणजे लकीलीच म्हणेल मी त्यामुळे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. पण आपला प्रयत्न तोच आहे की जेणेकरून एव्हरीबडी शुड बी ऑन द सेम टेक्निकली, जेणेकरून त्यात कुठली कॉम्प्रोमाइज कोणी करता कामा नये. कोणी नाव खराब करण्यासाठी बिझनेस करत नसतो. पण अनफॉर्च्युनेटली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एव्हरीबडी बिकम्स अ बिझनेसमॅन आणि मग त्या गोष्टी थोड्या बदलतात. म्हणजे आय हॅव विटनेस दॅट इन मल्टिपल ऑर्गनायझेशन्स आणि ते समोर होतं. आणि दॅट इज म्हणजे मी असं म्हणणार नाही की ते रॉंग आहे. इट इज अ कॅल्क्युलेटेड डिझाईन इंजिनिअरिंग. ज्या ज्या लोकांनी 20-20 वर्ष कामं केली आहेत त्यांनी AMCचे सायकल्स बघितले आहेत, त्यांना माहिती आहे की ही बेरिंग किती वेळ चालणार आहे, कारण वापरतच नाहीत ना, त्यामुळे ती तुटणार नाही आहे. बरोबर. मग मी एवढं हेवी डिझाईन का करू, अशा कॉल्स घेतले लेव्हलला पण आता काही मंडळी आलेले आहेत, जे मी नावं घेणार नाही, योग्यही नाही ते. पण मग ते होऊ नये यासाठी आपण या सगळ्या गोष्टी चेक करत असतो की बाबा रे काय दिलेस तू, किती वर्षासाठीचं आहे, काय चेक केलं आहेस का नाही, किंवा नव्याला माहीतच नसतं तो उगाच आपल्याला सगळं हेवी घेऊन येतो आणि म्हणतो सर माझी कॉस्ट याच्यापेक्षा कमीच होत नाही. मग त्यावेळेस आपण त्या लोकांना गाईडही करतो, कारण शेवटी कसं आहे की एखाद्याचं प्रॉडक्ट चांगलं असतं पण त्याला काही काही गोष्टी माहीत नसतं, कारण त्याने बॅलन्स करणं 20 वर्ष त्याने घालवलेले नाहीत. राईट. मग आपण बसलो कशासाठी की आपण त्यांचे 20 वर्ष बाबा तू तेवढं नको घालवस, 10 वर्षात ये, कारण शेवटी मार्केटलाही हवं आहे तशी लोकं चांगली. अँड देअर इंटेन्शन आर क्वाईट क्लिअर की आम्हाला सर चांगलं प्रॉडक्ट द्यायचं आहे, चांगले सर्व्हिसेस द्यायचे. आणि बिलीव्ह मी, मराठी उद्योजक इतके चांगल्या पद्धतीने या मार्केटमध्ये आता आलेले आहेत, आपल्या पुण्याच्या आजूबाजूलाच आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. फार कमी वेळात त्यांनी खूप चांगले इन्स्टॉलेशन्स केलेत आणि सीइंग इज बिलिव्हिंग समथिंग. मी स्वतः त्याला खूप दुजोरा देतो त्या गोष्टींना. आणि मी ज्यांना रिकमेंड करतो तर आपलं ॲज अ कन्सल्टंट म्हणून आपण काम करतो. मी कस्टमरला नाही म्हणतो की सर तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्हाला मी सगळे प्रोजेक्ट्स दाखवतो, ते तुम्ही बघा, स्वतःच्या नजरेने असेच पण करा. मी सांगतो म्हणून पूर्व दिशा नाही, माझे कागद तर मी सगळं तुम्हाला दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढं समजेल तुम्ही तेवढं करा. पण एकदा बघितलं की कस्टमरलाही कळतं की 19-20 फरक काय असतो. कारण एखाद्याची पावडर कोटिंगची फिनिश खूप उच्च प्रतीची असते की ते दिसतं इतकं सुंदर की माणूस प्रेमातच पडतो, पण त्याच्या मागे काय त्याला कळत नाही. आणि काही काहींची फिनिश चांगली नसते पण त्यांचं स्ट्रॉंग प्रॉडक्ट असतं, त्याला 20-20 वर्ष काही होणार नाही. म्हणजे काही ओनर्स असे भेटलेत मला पार्किंग बनवणारे की ते म्हणतात की सर आम्हाला AMCमध्ये बिझनेसच नाही करायचा आहे, आम्हाला त्या आमचं मॉडेलच नाही म्हणे ते बिझनेसचं. आणि काही काही फक्त AMCवरती बिझनेस करतात. ओके. अशी मंडळी मला भेटलेत. त्यामुळे ती तफावत आहे आणि ती राहणारच. आणि त्यामुळे बिझनेस डायनामिक्स आहे ते. येस. आणि इट विल नेवर गो ऑफ. आणि या कार लिफ्टमध्ये मेंटेनन्स किती होतं आणि कन्झम्पशन किती होतं? ते आता थोडंसं कसं 27 किलोवॅटची कमीत कमी त्याला मोटर असते, त्यामुळे ते थोडेसे डायनामिक जास्त आहेत. त्याचे युनिट्स तुम्हाला मी आपण प्रोजेक्ट वाईज सगळं देत असतो. ओके. तुम्हाला कॉस्टिंग मी तुम्हाला सांगितली त्याची. आणि AMC वगैरे त्यांचे पर्सेंटेजमध्ये असतात. अच्छा. पर्सेंटेज तुमचं जे एक बेसिक पॅकेज तुम्ही फायनल केलं असेल, मग 30 लाखाला तुम्ही लिफ्ट घेतली असेल, ओके, तर त्याचे 4% त्यांचं चार्जेस असतात ॲन्युअल. त्यानुसार मग ते सगळं ऑपरेट. मग त्याच्यात तुमचे कमर्शियल असेल तर उलटं कमर्शियलला खूप व्हायबिलिटी चांगली असते, कारण मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होतो. रेसिडेन्शियलला थोडंसं चॅलेंजेस असतात. पण रेसिडेन्शियलला आता काय झालं, सकारात्मकता इतकी आलेली आहे, युजरच म्हणतो की सर ही सिस्टीम घ्या, ती सिस्टीम घ्या, कारण नॉलेज आता खूप अवेलेबल आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टला ना मला बरेचसे माझे क्लायंट रिक्वेस्ट करतात की तुम्ही त्या मीटिंगला या जिथं आम्ही तो प्रोजेक्ट प्रेझेंट करतो. आणि मी आता जसं बोलतोय तसं त्यांच्याशीही बोलत असतो. राईट. माझं लक एवढं चांगलं आहे की मी आज कोणाचा ब्रँड प्रमोट करत नाही आहे. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द पार्किंग सिस्टम्स. राईट. आणि त्यातलं जे खरं तथ्य आहे तेही सांगतोय आणि जे मिथ आहे ते पण सांगतोय.
काही काही मिसकन्सेप्ट असतात. सेल्सवाला सगळंच बरोबर सांगेल असं नसतं. सेल्सवाला त्याचं काम नक्कीच करणार आहे. त्यामुळे कोणाची किती चांगली आणि कोणाची किती वाईट हे म्हणण्यापेक्षा त्या सिस्टीमबद्दलच्या ज्या गोष्टी माहीत नसतात त्याही सांगणं गरजेचं असतं. राईट. आणि त्या आधीच सांगणं गरजेचं असतं. कारण एकदा सिस्टीम लावल्यानंतर जर त्याने पोझिशन नाही घेतलं तर ते कोण भांडणार. त्यामुळे ते प्रत्येकजण त्या इनिशिएटिव्ह घेत आहेत. चांगले रिडेव्हलपमेंट जे काही काही क्लायंट्स आहेत ते त्यांच्या कस्टमर मिटिंगला आपल्याला बोलवतात, आपल्याला प्रेझेंटेशन द्यायला लावतात आणि तिथं जी काय सिस्टीम प्रपोज केलेली त्या सिस्टीमला तसेच प्रोजेक्ट लावलेले ते बघायला येतात. आणि ती गोष्ट खूप चांगली आहे, जेणेकरून ज्याला आपण विकतोय त्याने ते आधी बघितलेलं आहे. सो ही इज कम्फर्टेबल. फक्त रंग बदललेला असेल ऐन वेळेस, कारण व्हेंडर आपल्या हातात नाही. राईट राईट. तर तसा तो विषय आहे आणि स्टील इट इज वर्किंग गुड. आणि या पार्किंग जे आपण डिस्कस केलं याच्या व्यतिरिक्त काही अजून पार्किंग्स आहेत का, म्हणजे काही जाणून घेण्यासारखं की असे पण असतात? ऑटोमॅटिकचं मार्केट म्हणजे आता सेमी ऑटोमॅटिक तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी मॅच्युअर्ड मार्केट आहे. तुम्ही घ्याल तेवढं आहे, देणारे बरेच बसलेले आहेत. पण ऑटोमॅटिकचा जो कॉन्सेप्ट आहे तो बऱ्यापैकी टेक्निकल आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की अरे काय स्टील फॅब्रिकेशन आहे, म्हणजे बरेच माझे बिल्डर मित्र आहेत ते अजूनही वजनाच्या हिशोबानेच अरे क्या कितना किलो लग गया तेरे को बता असं म्हणणारेही लोक आहेत. काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. पण ऑटोमॅटिकला जेव्हा तुम्ही येतात ना त्यावेळेस ऑटोमॅटिकमध्ये ऑटोमॅटिकच शब्द असा आहे की ज्यात तुम्ही कुठल्याही लेमॅनकडनं ते नाही ऑपरेट करू शकत. यू रिक्वायर अ स्पेसिफिक टेक्निकल पर्सन, त्याच्याकडे ते स्किल सेट असले पाहिजे. बरोबर. आणि ती लोक त्याच्यावर काम करतात, कारण तो PLC ड्रिव्हन थोडासा हाय सोफिस्टिकेशनला प्रॉडक्ट डिझाईन झालेला असतो. आणि त्याच्यामध्ये दुमत कुठेच नाही आहे की तिथं पण नॅनो लागली तिथं पण नॅनो लागली. ती 1.5 लाखाची होती, ही पण 1.5 लाखाची. त्या स्टॅकमध्ये पण 2 कोटीची पण गाडी लागते, इथे पण 2 कोटीची गाडी लागते. पण सिस्टीमची जी डिझाईन इंजिनिअरिंग असते ती थोडी कॉम्प्लेक्स असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानुसार ते डायनॅमिक बदलतं. जसं की टॉवर पार्किंग सिस्टीम आहे. आता पुण्यामध्ये टॉवर पार्किंगचा कॉन्सेप्ट आधी इतका डिफिकल्ट होता की म्हणजे प्लॅनिंग स्टेजलाही आम्हाला कोणी एंटरटेन करत नव्हतं. आता एव्हरी नेक्स्ट प्रोजेक्ट इज विथ टॉवर पार्किंग. ओके. आधी टॉवर स्टँडअलोन स्ट्रक्चरचे असायचे, आता बिल्डिंगचा एक पार्टच असतो तो RCC स्ट्रक्चरमध्ये. जसं तुम्ही पॅसेंजर एलिव्हेटरचा एक शाफ्ट तयार करता तसं हे स्ट्रक्चर आतमध्ये तुम्ही उभं करू शकता. आणि हे किती वरतीपर्यंत तुम्ही आता मुंबईत साधारणतः 100च्या वरती तर नक्कीच कामं चालू आहे, 100 मीटरच्या वरती. आणि एक याच्यामध्ये किती गाड्या? तर त्यात कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. पण मिनिमम जी साईज असते ती लिफ्ट आणि लिफ्टच्या बाजूला एक पार्किंग स्लॉट, हे सगळ्यात मिनिमम कॉम्बिनेशन आहे. त्याला आपण 0:1 म्हणतो. मग दोघी साईडला एक पार्किंग स्लॉट असेल थ्रू आउट द हाईट, तर त्याला 1:1 कॉम्बिनेशन. असे 2 पण घेऊ शकतात, 3 पण घेऊ शकतात. ओके. तर दॅट इज अ टॉवर पार्किंग सिस्टम. टॉवरचा ॲडव्हान्टेज एवढाच आहे की तुमच्याकडे फुटप्रिंट नव्हती हॉरिझॉन्टल. तुमच्याकडे एक कोपरा कुठला तरी आहे, तो साधारणतः 8 मीटर बाय 6 मीटर 7 मीटरचा असेल आणि हाईट होते तुमच्याकडे. तर तुम्ही तिथं ती सिस्टीम घेऊ शकता टॉवर पार्किंग, की 3 गाड्यांच्या जागेवरती तुम्ही 60-50 गाड्या नक्कीच बसवू शकतात विथ ऑल काइंड ऑफ कॉम्बिनेशन्स. ओके. आणि ते सेफ्टी सगळ्या इनबिल्ट त्याच्यामध्येही असतं. आणि एक आहे रोटेशनल पण काहीतरी. रोटरी पार्किंग जी असते ती पण साधारणतः 20 गाड्यांपर्यंत लिमिटेड आहे त्याची कॅपॅसिटी. तर 20 पर्यंत पुण्याच्या मार्केटमध्ये रोटरी पार्किंग हाही एक कॉन्सेप्ट आता खूप किती सेफ आहे रोटरी पार्किंग? रोटरी इज ऑल्सो तो व्हर्टिकल कन्व्हेयरच आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये पण तोच कॉन्सेप्ट आहे की लोक बरेच म्हणतात की एका साईडला गाड्या लागलेल्या तिकडे एक नाही, तर ते फिरणार नाही का. तर त्याच्यामध्ये पण अँटी रोटेशन डिव्हाइसेस असतात, त्याच्यामध्ये त्या मेकॅनिकल सेफ्टीज असतात आणि त्या मोटर्सही तशाच असतात जेणेकरून इट विल नेव्हर अलाऊ त्याची रिव्हर्स ओरिएंटेशन. आणि सायकल टाईम त्याचा 3 मिनिटाच्या आतच आहे. 3 मिनिटं. आणि 2 गाड्यांच्या जागेवरती तुम्हाला 20 गाड्या मिळत असतील तर तुम्ही का नाही घ्यावं त्याला. म्हणजे आधी थोडे परसेप्शन वेगळे होते, पण आता पीपल आर लुकिंग ॲट इट व्हेरी पॉझिटिव्हली. त्यासाठी बऱ्याच वेळेस मला माझे 2-2 दिवस कस्टमरबरोबर मुंबईला घेऊन जावं लागलं. त्यांना आपण तिथे सगळे प्रॉडक्ट गोल फिरतं लावायचं, गोल लावायचं आणि जसं जायंट व्हील जत्रेतला झोपाळा असतो तसंच आहे. पण ते एकदा दाखवणं गरजेचं असतं की चालतं कसं. आणि तिथं आपण कस्टमरचे फीडबॅक देतो. आणि ही सगळी प्रोसेस आपण कस्टमरला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सगळं दाखवूनच करतो. कारण शेवटी ते बघितल्याशिवाय त्यांना पण तेवढा कॅपेक्स खर्च करण्याची त्यांची तयारी होत नाही आणि तो किती माझ्या प्रोजेक्टसाठी सुटेबल आहे हे त्यांना तिथे गेल्यानंतरच कळतं. तर हे सगळं आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो, विच इज समथिंग इम्पॉर्टंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. नाही, पण पार्किंग हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी म्हणजे आय थिंक खूप ठिकाणी मला लोक बोलतात 5 वर्षानंतर बहुतेक मी घर घेईन पण मला पार्किंग मिळेल काही मला खात्री नाही, तर मला आता पार्किंग पाहिजे. आणि आय थिंक पार्किंगची गरज वाढती आता की मला 2 पाहिजे 3 पाहिजे. आणि त्याच्या
अनुषंगाने अजून टू व्हीलर पार्किंग तर ते पण जास्त पाहिजे वगैरे वगैरे. टू व्हीलरचेही आता मेकॅनिक्स पार्किंग आलेले आहेत. ओके. आपण 2-3 प्रोजेक्ट्समध्ये ते ऑलरेडी इन्स्टॉल करून झालेत. म्हणजे हा प्लॅलेट सारखंच आहे की काय? प्लॅलेटच, छोटा मिनिएचर स्टॅक पार्किंग समजा तुम्ही त्याला. अच्छा. ज्यात एक बाईक लावली की वरती मग कंबाईन पॅलेटवाले पण असतात. बरेच कॉम्बिनेशन्स आहेत कारण नवीन नियमावलीनुसार कार्सपेक्षा 4 व्हीलरचीच क्वांटिटी काय, टू व्हीलरची क्वांटिटी खूप जास्त असणार आहे. पण ते काही त्याच्यामध्ये अजून आहेत गोष्टी ज्यातनं ते सगळं व्यवस्थित वर्कआउट आर्किटेक्ट साहेब करतात. त्यामुळे ते अजूनही मॅनेजेबल आहे. परंतु कार ही प्रायोरिटी सध्या तरी आहे. हां, पार्किंग. आणि तुमचा मध्ये एक फक्त पॉईंट होता की बेसमेंट घेणं. आणि तर कसं असतं ना, बेसमेंटची कॉस्ट तुम्ही जोपर्यंत त्या गड्ड्यातनं ग्राउंडला येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोजेक्ट दिसत नाही, तोपर्यंत तुम्हाला कस्टमरही भेटत नाही. तर बऱ्याच वेळेस त्याची जी तुम्ही पर कार कॅल्क्युलेशन होतं, हे आम्ही आधी करायचो खूप पिच करताना की व्हाय यू शुड गो फॉर अ कॉम्बिनेशन ऑफ पझल पार्किंग सिस्टीम. 2 खाली वरती 5 लेवल 4 लेवल. अजूनही त्याच्यामध्ये सगळेच कन्व्हिन्स होतात असं नाही आहे. पण प्रोजेक्टची टाईमलाईन तुमची जर त्या पझल पार्किंगने वाचत असेल तर जे तुम्ही 8 आणि 9 लाख रुपये जर लँडेड कॉस्ट जर बघितली त्या स्क्वेअर फूटनुसार तर तुम्हाला कधी पझल बेनिफिशियलच राहतं. कारण तेवढा तुमचा प्रोजेक्ट टाईमलाईन कमी येते बेसमेंट जर घेतला नाही. ओके. पण इट ऑलवेज वर्क्स फॉर कमर्शियल मोस्टली. रेसिडेन्शियलला थोडा तो वर्कआउट होत नाही कारण त्याची कॅपेक्स पण जास्त असते. राईट. आणि मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त असते. ओके. त्यामुळे स्टॅक आणि कॉम्बिनेशन ऑफ पझल -1 +1 हे पुण्यातल्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी आहे, म्हणजे वापरलं जाईल. आणि काही प्रोजेक्ट्समध्ये रोटरी पार्किंग सिस्टीम असेल किंवा टावरही आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच सिस्टीम्स आहेत फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये. फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये फक्त एकच सांगेल मी की तुम्हाला आतमध्ये काय चाललं आहे हे दिसत नसतं. तुम्ही फक्त एका डेडिकेटेड पॉईंटला येऊन तुमची गाडी सोडतात आणि तिथं ते सगळं सिस्टीम लेंथ, विड्थ, हाईट वगैरे वजन सगळं चेक करतं. आणि तुम्ही बाहेर आलात की तो दरवाजा बंद होतो आणि तुम्हाला जो काय स्लॉट दिला असेल किंवा तो पॅलेट कुठनं आला असेल तिथे जाऊन तो पार्क होतो. ओके. तुम्ही जेव्हा केव्हा याल तुम्हाला एक तर स्मार्ट कार्ड दिलं असेल किंवा तुमच्या गाडीचा नंबर असेल किंवा तुम्हाला एखादा पासवर्ड असेल ते तुम्ही तिथे पंच करायचं आणि ती गाडी तो घेऊन दरवाजा उघडेल. बस एवढंच त्या ऑटोमॅटिक सिस्टीमचं असतं. मग ती जमिनीवरती असेल, जमिनीखाली असेल, हॉरिझॉन्टल सारखी फिरणारे असेल, तसे बरेच कॉम्बिनेशन आहेत. हळूहळू ते पुण्यामध्ये प्रकर्षाने येणार आहेत आणि त्या टेक्निकली खूप क्रिटिकल आहेत. आणि जागा वेळेवर व्यवस्थित सोडणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्या बऱ्याच वेळेस राहून जातात आणि नंतर मग सगळी कस्टमायझेशन होतं आणि मग त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण खर्च करतो. राईट. तर त्यासाठी ह्या सगळं डिझाईन फेजमध्ये डिसिजन आपण घेतला जेणेकरून देर इज अ नीड. आज मी आहे, आय विल विश की अजून माझ्यासारखे काही माझे कलिग्ज आहेत त्यांनी पण उतरावं याच्यामध्ये, कारण गरज आहे त्याची. आणि ते वेळेत जर सगळं मिळालं तर आय डोंट थिंक सो देअर शुड बी एनी प्रॉब्लेम. नाही, पण हा खरंच गरज आहे. कारण आम्ही जेव्हा पॉडकास्ट करत असताना आम्ही विचार करत होतो की पार्किंगबद्दल कोणाशी बोलावं. तर एक न्यूट्रल एजन्सी आम्ही शोधत होतो आणि थँक्स टू नील वेलवलकर ज्यांनी इंट्रोड्यूस केलं की तुम्ही निखिलशी बोला, बहुतेक ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवतील. अँड आय थिंक ते झालेलं आहे की आम्हाला कळतं आता की पार्किंगमध्ये काय काय कॉम्प्लिकेशन्स आहे आणि काय काय आपण सगळ्या गोष्टी. नाही आय थिंक मला तरी कळालं आहे अँड आय एम शुअर की लोकांना पण ते कळेल. तर थँक्स अ लॉट, तुम्ही आला आणि आमच्याबरोबर गप्पा मारला. आणि आय थिंक काही अजून प्रश्न असतील तर आपण अजून एकदा करूया. तर रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये आज आपल्याबरोबर होते इंजिनियर निखिल, जे पार्किंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करतात. आणि आज आपण पार्किंगबद्दल भरपूर गोष्टी आपण शिकलो आहे त्यांच्याकडनं. अजून काही तुमच्याकडे प्रश्न असतील पार्किंग संदर्भात तर आमच्या कमेंटमध्ये टाका आणि आम्ही ते पण सोडवायचा प्रयत्न करू. हे व्हिडिओ नक्की बघा पार्किंग संदर्भात आणि व्हिडिओ बघताना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्स अ लॉट रिडेव्हलपमेंट गुरु बघण्यासाठी.